काल आपण म्हणू महाराजांनी आपली मुलगी देहोती कर्दम ऋषीला दिलेले होतं. कर्दम ऋषीच्या द्वारा दिव्य तप केलेलं आहे. त्याच्यानंतर कामक विमान तयार केलं होतं. त्या कामक विमानात बसून देवहूती मातेला सर्व ब्रह्मांडामध्ये फिरवलेले आहेत. आणि नंतर 9 कन्या झाले आणि 9 कन्याला 9 ऋषींना दिले. ते 9 ऋषी कुठून जन्मले होते? ब्रह्मदेवाच्या अंगातून जन्मले होते. मनु आणि शत्रुपा हे दोघं ब्रह्मदेवाच्या शरीरातून, उजव्या शरीरातून मनु महाराज जन्मले. डाव्या अर्ध्या भागातून शत्रुपा राणी, राजा राणीचा जन्म झाला. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना आदेश दिला होता की आता तुम्ही दाम्पत्याने संसार वाढवा, सृष्टी करा. मनु महाराजापासून सृष्टीचा विस्तार चालू झाला. मनु महाराजांच्या 3 मुली देवहूती, प्रसूती आणि आकुती. 3 मुली आणि 2 मुलं, एक उत्तानपाद आणि एक प्रियव्रत, म्हणजे 5 संतान झाले. मग मनु महाराजांनी ब्रह्मदेवाला, काल मी बोललो होतो शरीराला काय का म्हणतात, शरीराला काय म्हणतात? काया ही पंढरी. तर ह्याला काय म्हणतात? काया. तर काया का म्हणतात? तो ब्रह्मदेवाचं नाव आहे कम, कम ब्रह्म. पाण्याला पण कम जलम, कम ब्रह्म, एक या शब्दाचा अर्थ अनेक होतो. तर ब्रह्मदेव क आहे, कम आहे आणि त्याच्यापासून जन्मले म्हणून याला काया म्हणतात परंपरेने. आणि साक्षात आपण कोणाचे संत? परंपरेने पण ब्रह्मदेवाचे आणि परंपरेपासून मनु महाराजांचे. मनु महाराजापासून सृष्टी प्रारंभ झाली. मनु महाराजांच्या पहिलं काही सृष्टी नव्हती, म्हणजे दाम्पत्य सृष्टी नव्हती. सृष्टी होती अवतारामध्ये. पहिला अवतार आहे सनकादिकाचा आहे. तुम्ही सनकादिक संत म्हणत आहे. त्या सनकादिक ऋषींना ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही संतानवृद्धी करा. तेव्हा सनकादी ऋषींनी सांगितलं की बाबा ह्या पछड्यात आम्ही पडणार नाही आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला, जेव्हा तुम्ही 5 वर्षाचे राहा. म्हणजे सर्वाचा पहिला जन्म झाला. पूर्वजांचे पूर्वज आहेत, परंतु त्यांचं वर्ष आयु किती राहिली? केवळ 5 वर्ष झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या शरीरातून एक एकाला जन्म दिलेला आहे. काल तुम्ही पाहिलेलं आहे कसं कर्दम ऋषीचा छायापासून जन्म झालेला आहे, पायापासून कोटक, सर्वांचा जन्म सांगितलेला आहे. परंतु दाम्पत्य जन्म मनु महाराज आणि शत्रुपापासून झालेले आहे. मनु महाराजांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की पिताश्रीजी, आम्हाला तुम्ही सृष्टीवृद्धी करायला सांगताय, पण सृष्टीवृद्धी करण्याकरता जागा तर पाहिजे. जागा कुठे गेलेली आहे? पृथ्वी कुठे गेलेली आहे? पृथ्वी समुद्रामध्ये गेलेली आहे. आणि त्या पृथ्वीला हिरण्याक्षाने घेऊन गेलेला आहे. आणि तो हिरण्याक्ष पृथ्वी तळात, माऊलीची ओवी आहे पण मला आठवत नाही आहे, जसं लहानपणी या आता पण एक कपडा आपल्या घडी घातलेला काकेत घालून, तसं हिरण्याक्षाने घडी घालून पृथ्वी खाली घेऊन गेलेली आहे. माऊलीचं वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, कजवा तुम्हाला ओवी वाटेल. म्हणजे या पृथ्वीची जसं आपण कपड्याची इस्त्री करून घडी करतो, तसं या पूर्ण पृथ्वीला घडी करून पातळामध्ये घेऊन गेलेलं आहे हिरण्याक्षाने. मग हिरण्याक्षाला मारण्याकरता भगवंताचा अवतार झाला. ब्रह्मदेवाने एक शीख मारली आणि तुरंत त्यांच्या शिखातून एक वराह, वराहाचा अर्थ आहे हिंदीमध्ये, मराठीमध्ये डुक्कर म्हणतो, रानडुक्कर, आणि हिंदीमध्ये सुवर म्हणतो. तो सुवर जन्म झाला आणि पाहता 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 मोठाच्या मोठा होऊन गेला.
आणि तिकडं दिग्विजय करण्याकरता सर्वत्र फिरत होता हिरण्याक्ष. इंद्र आदी सर्व लपून बसले, शरणागत आले व आम्ही तुझ्याशी लढू शकत नाही. वरुण देवाकडे गेले. वरुण देवाने आपलं पिंड सोडवण्याकरता सांगितलं, बाबा माझ्याकडं तर तुझ्याबरोबर युद्ध करण्यासारखी माझ्याकडे शक्ती नाही आहे. तुला जरूर युद्ध करणारा एक तुला भेटेल, उद्याच भेटेल आणि तुझी घमंड जिरवेल. कोणाला सांगितलं आहे? हिरण्याक्षाला. कोण? वरुणदेवाने. वरुणदेव पृथ्वी जलामध्ये आहे ना, तर तो पृथ्वी व पाण्यामध्ये, पाण्याची देवता आहे आणि पाण्यामध्येच तो गेला होता. मग तेवढ्यात खाली गेलेले आहेत वरा भगवान. पृथ्वीला आपल्या सोंडीवत घेतलेले आहेत आणि वरती आणताना तो पाठीमागं लागलेला आहे गदा घेऊन मारण्याकरता. परंतु वरा भगवंताने विचार केला, आता जर मधीच पाण्यात ह्याच्याशी लढू लागलो तर पृथ्वी पुन्हा खाली जाईल. त्याच्यापेक्षा पहिलं पाण्याच्या वरती घेऊन जाऊया. मग पाण्याच्या वरती पृथ्वीला घेऊन सोडलेले. अनेक शब्दाचा प्रयोग करतो, चोर आहे, सी आहे, ती आहे, घेऊन जातोस, थांब 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 तुला ओळखलं. मग नंतर दिवसभर दोघांचं युद्ध चाललं. भरपूर श्लोक आहे त्याच्यामध्ये. संध्याकाळचा आता श्लोक बोलू लागलो की आपण गाडी पुढे जात नाही आहे. आतापर्यंत भरपूर श्लोक बोलला, आपण कालपर्यंत श्लोक बोलले घेतल्या इथंच गाडी अडकते. ठेवल्याबरोबर ब्रह्मदेवाने सांगितलं की हे राक्षस आहे, मायावी आहे आणि हे देवा ह्याला लवकरात लवकर मारून टाका. वरा भगवंताने हिरण्याक्षाला मारलेला आहे आणि हिरण्याक्षाचा उद्धार झाला. अर्थात हिरण्याक्ष कोण होता? आता पुढं कथा येतेच. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, जय आणि विजय द्वारपाल आहेत विष्णू भगवंताची स्वर्गात म्हणजे वैकुंठात म्हणा. सनकादी ऋषी 5 वर्षाचे लहान चौघे भाऊ फिरत 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 गेले दरवाजासमोर. द्वारपालाने हे जय विजय त्यांना पाहिलं की अरे एवढे लहान लहान आहेत, ते 5च वर्षाचे आहेत ना आणि हे मोठेचे मोठे. त्यानं हसत हसत टोमणं मारत छडी पुढं केली. का? बोलले की विष्णू भगवंताचा आदेश झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. अरे तुम्ही विष्णू भगवंताच्या जवळ आम्हाला जाऊ देत नाही आहे, ह्याचा अर्थात की आमच्यातून त्यांच्यात काही भेद करताय तुम्ही. जर तुम्ही भेद करता असाल तर इथं तुम्ही राहण्याचे अधिकारी नाही आहे. इथं जो पण येतो विष्णू लोकात गेल्यानंतर विष्णू रूपाने होऊन जातो. कारण तिथं मुक्ती देतात नाही, सालोक्य मुक्ती. सालोक्य मुक्तीचा अर्थ आहे की आपल्या लोकातल्या माणसाप्रमाणे करणे. तर आपल्या माणसामध्ये काय भेद आहे? तुम्ही भेद करताय, जावा तुम्ही मृत्यू लोकात जावा आणि राक्षस व्हा मृत्यू लोकात. असा शाप दिला जय विजयाला सनकादिक ऋषीने. सनकादिक ऋषीने शाप दिल्यानंतर उशाप मागत होते. तेवढ्यात भगवान विष्णू येतात आणि सनकादिक त्यांच्या प्रणाम करून बोलतात की भगवंता आमच्याकडनं चुकी झाली, आम्ही यांना शाप दिलो, काही चिंता करू नका. तुम्ही शाप देऊ शकत नाही आहे, तुमच्या मनात शाप देण्याची इच्छा मीच उत्पन्न केलेली आहे. कारण का? एक दिवस लक्ष्मीला पण ह्यांनी अडवलं होतं आणि कधी कधी ह्यांच्या मनामध्ये फार घमंड होती आणि ती घमंड जिरवण्याकरता म्हणून माझ्या इच्छेने तुम्ही शाप दिलेला आहे, म्हणून तुमचा ह्याच्यात काही दोष नाही आहे, मग निर्दोष आहात तुम्ही. मग परत भगवंताने सांगितलं की चिंता करू नका, तुम्हाला 3 जन्म घ्यावा लागेल आणि 3 जन्माच्या नंतर पुन्हा तुम्ही माझे द्वारपाल व्हाल, असं त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दक्ष प्रजापतीची मुलगी दिती आहे, कश्यप ऋषीला दिलेली आहे. कश्यपाच्या 2 पत्नी, एक दिती आणि एक अदिती. दिती आणि अदिती. दितीचा अर्थ काय होतो? दिती याचा अर्थ होतो भेद करणारी बुद्धी. भेद करणारी जी बुद्धी आहे, तुकडे तुकडे करणारी बुद्धी. भेद करणाऱ्या बुद्धीचा अर्थ आहे तुकडे तुकडे
म्हणे वेगळं वेगळं, तो वेगळा मी वेगळा, याचं नाव आहे भेद. आणि याला उपनिषदामध्ये यो नाना पश्यती स मृत्युम आपनोती, या नाना पश्यती, जो माणूस सर्वकडे भेदबुद्धी पाहतो, मी वेगळा आहे ते वेगळा आहे, कुणाला पण तिरस्कार करतो, असा व्यक्तीच पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. ही नाना एव पश्यते, नाना म्हणजे भिन्न भिन्न पाहतो. स मृत्युम आपण, तो एका मृत्यूच्या नंतर दुसऱ्या मृत्यूला सतत प्राप्त करत जातो. तर दिती ही राक्षसी बुद्धी आहे. म्हणून कधी कधी मग आपलं कर्दम ऋषी स्वर्गात आपला तपश्चर्याला गेल्यानंतर कपिल भगवंताने काल आपण पाहिलेले किती सुंदर अनेक प्रकारचा उपदेश माता देवतेला दिले होते. आणि मातेला तिथे बोलले की हे माता, तुला मी ज्ञान दिलेले आहे, स्वर्ग आणि नरक कुठं दुसरीकडे जायची गरज नाही आहे. अत्रैव स्वर्ग नरक, या इस मृत्यूलोकामध्येच स्वर्ग पण आहे आणि नरक पण आहे. स्वर्ग कुठं वरती असेल, नरक कुठं खाली असेल असं नाही आहे, दोन्हीच्या दोन्ही हितच आहे. स्वर्ग म्हणजे काय? आनंद. नरक म्हणजे काय? दुःख. जो दुःख भोगतो तो इथं साक्षात नरकच भोगतो. कपिल भगवान आपली आई देवतीला उपदेश देतात. तर सांगायचं तात्पर्य, दिती सायंकाळचा वेळ झालेला आहे आणि कश्यप ऋषी संध्या करायला बसलेले होते. आणि संध्याच्या वेळेस शारीरिक सुख मागितले. तेव्हा कश्यप ऋषी सांगतात, तू पत्नी आहेस, तुझी इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे, परंतु हे सायंकाळ आहे, ह्या वेळेस रुद्र फिरत असतात आणि रुद्र तुझे धीर आहेत. अशा वेळी जे कोण चुकी करतात त्यांना ते रुद्र भगवान कधी सोडत नाहीस, म्हणून तुला हे योग्य नाही आहे. परंतु भगवंताची इच्छा होती, कारण तिच्या पोटी राक्षस व्हावं लागणार आहेत ना, म्हणून तिला ती दुर्बुद्धी झाली आणि तिची इच्छा पूर्ण केली. म्हणून कश्यप ऋषीने देवाला प्रार्थना केली की हिची जी इच्छा आहे पुरवलेली आहे. परंतु तिला सांगितलं की तो योग्य वेळ नसतानाही असं घडलेलं आहे, तर तुझ्या पोटी 2 मुलं राक्षस होऊन येतील. तिला फार दुःख झालं, प्रार्थना करू लागली असं. आणि परत त्यांनी सांगितलं की चिंता करू नको, तुझा 2 मुलं राक्षस होतील, परंतु एक नातू भगवंताचा भक्त होईल आणि राहिले दोन्हीच्या दोन्ही तुझे पुत्र हे काय देवाद्वारे मारले जातील. कुण्या माणसाद्वारा ते मरणार नाहीत, देवाद्वारा. मग तिला आनंद झाला, ठीक आहे, देवाच्या द्वारा मरणार आहेत आणि पौत्र म्हणजे नातू भगवंताचा भक्त आहे, असं त्याला आनंद झालेला. सांगायचं ते हिरण्याक्षाची कथा सांगितली आणि हिरण्यकश्यपूची आगी पुढच्या 7व्या स्कंदामध्ये येत आहे. आता आपण काल 3रा स्कंद पूर्ण केला होता, 4थ्या स्कंदामध्ये आपण प्रवेश करतोय. 4थ्या स्कंदामध्ये सतीचं चरित्र येत आहे. सती दक्षाला दिलेले, दक्षाची मुलगी सती आहे. आकुती प्रसूती देव होती. जी प्रसूती कुणाची? मनु महाराजची कन्या आहे. कर्दम ऋषीला दिलेल्या 9 कन्याचं तर तुम्हाला चरित्र काल सांगितलेलं आहे. अत्री भगवान सर्वांना दिलेले आहे. आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिलेले आहे. दक्ष प्रजापतीचे अनेक कन्या आहेत, त्याच्यातून एक कन्या आहे सती आहे. मनोस्तु शतरूपाया 3रा कन्यासी जगिरे आकुतिर्देव होतीश्च प्रसूती इति श्रुता. आकुतिम रुचये प्रादात, म्हणजे 3 मुली आहेत त्या. जी आकुती नावाची मुलगी आहे ती प्रजापतीला दिलेली आहेत, रुची प्रजापती. आणि ती कसं दिल्या? पुत्री कामा, आपली एक कन्या देतो, कुणाला कन्यादान करतो, त्यावेळी जर देताना पुत्रिका धर्मम आश्रित्य,
पुत्रिका धर्मीचा अर्थ आहे की त्या मुलीला मोठा मुलगा, जो मुलगा पहिला जर मुलगा झाला तर तो मुलगा आजोबाला जाईल, म्हणजे आईच्या वडिलाला जाईल. जसं पृथ्वीराज चव्हाणचे इतिहास वाचा, म्हणजे आजोबाला दिले गेलेले, आजोबाच्या गादीवरती बसले गेलेले. त्याला म्हणतात पुत्रिका धर्म, म्हणजे आपली पुत्री कुणाला देतो. आता यांची 2 मुलं होतेच, तरी पण त्यांना पुत्रिका धर्माने म्हणजे त्यांचा घेतलेले आहेत आणि ते पुढं कामाला आलेले आहेत. आणि देहूती कर्दमाला दिलेले आहे, प्रसूती दक्षाला दिलेली आहे. आणि दक्षाची कन्या कोण आहे? सती आहे. सती भरपूर इथं वर्णन असं आहे की दक्षाय ब्रह्मपुत्राय प्रसूतीम भगवान मनुः प्रायच्छत. संस्कृत बी एक श्लोक कधी कधी बोलावं लागतं, पण ते श्लोक काय आहे तर इकडं तिकडं लांब श्लोक असतात, म्हणून पूर्ण पुस्तक घेऊन बसलं नाही, एक इथे सोडून श्लोक पाहावं लागतात, म्हणजे संक्षिप्त बोलावं लागतं. आणि कर्माने तर श्लोक सांगू शकत नाही. 18,000 श्लोक आहेत, 1 नाही 2 नाही आहे प्रत्येक अध्यायामध्ये. आणि प्रत्येक अध्याय एक श्लोक बी घ्यावं झालं तर 30-40 श्लोक आहे, तर कोणता श्लोक आहे तो पाहावा लागतो. ते तर दक्षाय ब्रह्मपुत्राय, दक्ष काय कोण आहे? ब्रह्माचा पुत्र आहे. त्या ब्रह्मपुत्राला प्रसूती दिलेल्या आहेत आणि प्रसूती दिल्यानंतर त्यांना सती झालेली आहे. सतीचा विवाह भगवान शंकराबरोबर झालेला आहे. भवे शंकर भगवंताला आपण शिव म्हणतो, शंकर म्हणतो, रुद्र म्हणतो, अनेक नाव आहेत. त्याच्यात एक भव नाव आहे. काय नाव आहे? भव. भवो भवतु भव्याय लीला तांडव पंडिता. मंगलाचरण करताना न्यायशास्त्रामध्ये मंगलाचरण करताना श्लोक येतो आम्हाला, भवो भव, न्याय सिद्धांत मुक्तावली आहे. आता इथे सांगायची गरज नाही, जे शिकणारे असते ना माहीत आहे. न्यायाचे ग्रंथ, आता न्याय म्हणे LLB शिकणं न्याय वेगळं. न्याय याचा अर्थ फक्त आहे 7 पदार्थाचा विचार करणे बस. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव, ह्या 7 पदार्थाचा विचार करणे त्याचंच नाव आहे न्याय. 7 पदार्था न्याय, दुसरं काय. न्याय म्हटल्यानंतर तुम्ही कुठं दुसरं नाही, म्हणजे हा सदा 7 पदार्थामध्ये संपूर्ण जग भरलेलं आहे. त्या 7 पदार्थाच्या आतच आहे. कापसामध्ये सर्व कपडे आले का नाही? कोणचा कापड असा आहे की कापसाच्या अंतर्गत होत नाही आहे? एक पण तुम्ही वस्त्र घ्या, तो वस्त्र कशाच्या अंतर्गत येतो? कापसाच्या अंतर्गत. कितीही दगड, माती, बिल्डिंग, सिमेंट घ्या, हे सर्व कशात येतो? पृथ्वीच्या अंतर्गत होतो. पण पृथ्वी नाही, पहिला द्रव्य म्हणजे पृथ्वी. द्रव्य किती प्रकारचे असतात? पहिला पदार्थ आहे द्रव्य, तो 9 येतो. द्रव्याच्या नंतर गुण आहे, गुण 24 प्रकारचे होतात. त्याच्यानंतर तिसरा कर्म आहे, तो 5 प्रकारचे होतो. असे करून द्रव्य म्हटल्यानंतर द्रव्य तुम्हाला पैशाला द्रव्य तुम्ही म्हणताय. आणि तर द्रव्याचा अर्थ आहे की 9 द्रव्य: पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिग, आत्मा, मन. मनाला पण आत्म्याला पण द्रव्य म्हणते. द्रव्य कुणाचं नाव आहे? गुणवत्वम क्रियावत्वम द्रव्यत्वम. ज्याच्यात गुण राहतो, ज्याच्यात क्रिया राहते त्याला द्रव्य म्हणतात. क्रिया म्हणे कर्म, ज्याच्यात कर्म होतो. गुण म्हणे, गुण याचा अर्थ न्यायशास्त्राचा गुण वेगळा आहे. सांख्याचा गुण वेगळा आहे. आणि वेदांताने सांख्याचा गुण घेतलेला आहे. प्रकृती किती गुणाने युक्त आहे? त्रिविध: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्या गुणाने युक्त आहे. वेदांत व्याकरणाचे गुण वेगळे आहेत. अदेन गुण संज्ञा 7, अ, ए, ओ या 3ला गुण म्हणतात व्याकरणात. म्हणजे गुणाची संख्या वेगळे कुठं कुठं गुण म्हणतात. आणि तुम्ही बोलतात की चांगलं भोजन करू, फार सुग्रण आहे, फार चांगले गुणवाले. मुलगा थोडा चांगला गातो, फार गुणवान आहे, फार गुण याच्यात. म्हणजे गुण शब्द अनेक वेगळ्या वेगळ्या अर्थामध्ये येतात. तर सांगायचं तात्पर्य, न्यायशास्त्राचा ग्रंथ आहे सुंदर. तिथं मंगलाचरण आलेलं आहे. भवो भवतु भव्याय लीला तांडव पंडिता.
भव म्हणी शंकर, भवतु हो, भव्याय आमच्या ऐश्वर्याकरता, आमच्या उत्कर्षाकरता म्हणे शंकर, आमच्या जीवनामध्ये उत्कर्षाकरता हो, या उत्कर्ष करो. आणि ते भव तो शंकर कशा आहे, लीला तांडव पंडिता, लीला करण्यामध्ये नृत्य करण्यामध्ये निष्णात आहे. लीला तांडव पंडिता. तुम्ही बोलता का नटराज, त्यांचं नाव आहे, काय नाव आहे, नटराज. जटा कटा हसन तांडव नृत्य पाहिलं की नाही, रावणाने तेव्हा धारावाहिक तुम्ही पाहिला असेल, फार सुंदर नृत्य करतात. तर सांगायचे तात्पर्य, त्या भवाला भवस्य पत्नी सती भवम देवम अनुव्रतः आत्मना सदृशम पुत्रम न लेबे गुणशीलता. दक्ष प्रजापतीची अनेक मुली आहेत, सर्व मुलींना संतान झालेले आहे, परंतु एक मुलगी अशी आहे सती की त्या सतीला पुत्र झाला नाही आहे. का झाला नाही आहे त्याची पुढं म्हणजे कारण दक्ष प्रजापतीच्या जेवढ्या कन्या आहेत सर्वापासून संतान झालं पाहिजे, म्हणजे एका कन्याला संतान झालं नाही आहे. का झालं नाही आहे तर त्याचं भवे शीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहित्री वत्सला विद्वेषम अकरोत कस्मात अनादृत्य आत्मजाम सतीम. भवे शीलवतां श्रेष्ठे, शंकर भगवान शीलामध्ये सर्वात श्रेष्ठ, म्हणजे जेवढे काय श्रेष्ठ शील एक गुण आहे त्याच्यात सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. आणि दक्ष धोयत्री वत्सला, श्रेष्ठे दक्ष धोयत्री वत्सला. विद्वेषम, त्या भगवान शंकराचं आणि दक्षाचं विद्वेष झालं होतं. का विद्वेष झाला असेल, जावयामध्ये आणि सासऱ्यामध्ये विद्वेष, अर्थात काय म्हणतात एकूण एकाचं मन मुठाव, हिंदीमध्ये म्हणा मन मुठाव, मराठीमध्ये काय म्हणलं, एकूण एकालाच मन दूषित झालेले आहेत, एकूण एकाचे मन जमत नाहीत. म्हणत नाही का जमत नाहीत तर मैत्रेयी महाराज विदुराला सांगतात, मैत्रेयी उवाच पुरा विश्वसर्जाम सत्रे समेताः परमऋषया तथा मरगणाः सर्वे सानुगा मुनयो अग्नयाः. पुरा विश्व, पहिलं सृष्टी करणारे जे प्रजापती आहेत, मोठे मोठे ऋषी लोक आहेत, हे सर्वच्या सर्व, आपण सर्व ऋषीची संतान आहोत ना, कुठलाही मनुष्य बोला, आपण मानव आहोत कारण मनुपासून परंपरा आलेली आहे म्हणून. आणि आपलं गोत्र जर सांगायचं असेल तर प्रत्येकाचं गोत्र आहे, तर कुठून आलेलं आहे गोत्र, ऋषीपासून आलेलं आहे प्रत्येकाचं गोत्र. आणि ज्याला आपलं गोत्र माहीत नाही आहे ते कश्यप गोत्र म्हटलं जातं. तर सांगायचं तात्पर्य, जे कश्यपादी अनेक मोठे मोठे ऋषी ते प्रजापती वगैरे, मोठंच्या मोठा एक सत्र आयोजन केलेलं होतं प्रजापतींना, आणि त्याच्यामध्ये दक्ष श्रेष्ठ आहे, त्यावेळेस प्रजापती आहे, सर्व ऋषी देवता त्या सत्रामध्ये बसलेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये सभा, म्हणजे सत्र म्हणजे सभा, मोठीच्या मोठी सभा भरलेली आहे. दक्ष प्रजापती आल्याबरोबर सर्व ऋषी लोक ब्राह्मण लोक उठलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये इथं विष्णू भगवान आले नव्हते, शंकर भगवान आले होते, कारण यज्ञ कसा करावा काय करावा ह्याच्या संबंधी जसं आपले युवक लोक नियोजन करतात ना, मंडळ, कोणतेही कार्यकारी मंडळ, कुण्याही भागवताचे मंडळ आहे म्हणा, आपला गावचे तुमचे मंडळ म्हणा, एक मंडळ असतं, मंडळ बसवून निवांत सभा घेते, आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कसं आहे ते. इथं सर्व ऋषी लोक बसलेले आहेत, यज्ञाच्या चर्चे करतात. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आलेले आहेत, कारण ब्रह्मदेव दक्ष प्रजापतीचे पिता आहेत. आणि शंकर भगवान बसले आहेत, ती जावई आहेत. सर्वच्या सर्व उठलेले आहेत, परंतु दोघं बसलेले आहेत, एक ब्रह्मदेव बसलेले आहेत आणि शंकर भगवान. दक्ष प्रजापतीला मनामध्ये संतोष झाला की चला हे आपले बाप आहेत ब्रह्मदेव, उठले नाही तर चालते.
कारण वडिलांना उठण्याची गरज नाही. कितीही मोठा अधिकारी जरी झाला तरी पण घरामध्ये तो बापाच्या पाया पडावंच लागतो त्याला, त्याचं कर्तव्य. तसं दक्ष प्रजापती येऊन ब्रह्मदेवाच्या पाया पण पडतो. आता जावाई बाजूला बसलेले आहेत, त्या जावायला पाहिल्याबरोबर उठले नाही, मनामध्ये द्वेष. असा काय द्वेष आला, मग बोलू लागला, सूर्यतां ब्रह्मऋषया मे सह देवाः स अग्नयाः साधूनां ब्रोता वृतं न अज्ञानात्र मत्सरात. हे ऋषी लोको, तिथं अग्नया, आता देवता आधी सर्व पहा. आता जे आहेत ना, आपण अग्नी ते दक्ष प्रजापतीच्या काही मुली आहेत. चंद्राला 27 कन्या दिलेत. कुणाच्या? दक्षच्या. 27 मध्ये कोण मोठी आहे? रोहिणी मोठी. पहिलं ह्या साक्षात कन्या होत्या आणि आता ते नक्षत्र आहेत. ह्याच्यात फार सुंदर. पहिलं ते अधिदैविक होते आणि आता अधिभौतिक झालेले आहेत. ऋषी लोकांना पण दिलेले कन्याचं नाव आहे दक्षिणा नाव आहे. ती दक्षिणा साक्षात मुलगी होती, त्यावेळेस ती अधिदैवी होती आणि आता ते अधिभूत झाली, म्हणजे भौतिक झाली. 3 प्रकार बरं, दैवी आणि भौतिक. जसं गंगे मातेचं रूप 2 प्रकारचं असतं. आपणाला फक्त भौतिक रूप पाहतो आपण गोदावरी मातेचं, परंतु जो भक्त असतो, जो भक्त आहे तो भक्त जरूर, जो भक्त जे आहेत मातेचं चिंतन जर करू लागले तर चिंतन करताना देवी स्वतः दर्शन देते. तुम्ही भीष्म पितामहाचं कथा ऐकलेले पाहिलेले आहे. ज्यावेळेस भीष्म पितामहाला मनामध्ये थोडंसं दुःख झालं, काही अडचण आली की तुरंत गंगेजवळ जात होते आणि गंगेजवळ गेल्याबरोबर त्या पाण्यातून गंगा माता येत होती. त्या गंगे माताला आपण जे बाईच्या रूपाने पाहतो, स्त्रीच्या रूपाने पाहतो, ते अधिदैवी रूप आहे आणि जे पाणी आहे अधिभूत आहे. म्हणून जेवढ्या काही नदी आहेत त्या सर्व देवता नदी आहेत, त्या अधिदैविक नदी आहेत त्या, आणि त्यांचं रूप आपण पाहू शकत नाही आहे. त्यांचं रूप पाहण्याकरता त्यांची जर साधना केली, आईची साधना केली, जसं देवीची साधना केल्यानंतर देवी प्रसन्न होती, तर सांगायचं एवढंच तात्पर्य होतं की त्या 27 नक्षत्र वगैरे ते होत, आता नक्षत्र म्हणून जड झालेले आहेत त्या, परंतु पहिलं चेतन कन्या होत्या. देवता, वरुण देवता, आपण केवळ बोलतो की काही जड असतील, तसं आता देवीचं नाव चैतन्य. दोन्ही स्थूल, एक जड रूप, अग्निदेवतेचं भौतिक रूप आपल्याजवळ आहे, आग. परंतु तुम्हाला माहीत आहे, जो कारिगर लोक राहतात, या पहिलं माता आहे चुलीमध्ये, हे चुलीवरती स्वयंपाक करताना पहिलं जे आहे ना, एक थोडीशी रोटी आणि पाणी नैवेद्य म्हणून अग्नीला. मग तो अग्नी जड आहे, भौतिक आहे, त्याला आवश्यकता आहे का? हां, त्या अग्नीमध्ये चेतन देवता आहे, अग्निदेवता. पाण्यामध्ये आपण स्नान करताना जर गंगे चेमुंडीचे म्हणून आपण जर घेतलं अंगावरती, तर साक्षात देवीच्या रूपाने आपल्याला तो भाव आपल्याला प्राप्त होतो. म्हणून बोलतो ना, भावोई विद्यते देवो तस्मात् भावप्रदानम न काष्टे विद्यते देवो न मृण्मयी. काष्ट अर्थात जगन्नाथ भगवंताचे लाकडाच्या मूर्ती येत्या, पाषाणाच्या अनेक मूर्ती येत्या, मातीच्या अनेक मूर्ती येत्या. ह्या सर्व मूर्त्या, त्याच्यामध्ये देव नाही आहे. मग देव आहे कुठं? भावोई विद्यते देवो. जर त्याच्या आपण भावना जर केली तर त्याच्यामध्ये देव येतो, अन्यथा नाही आहे. कारण आपण प्राणप्रतिष्ठा करतो, प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर चेतन देव आहे का नाही? परंतु आपण चेतन म्हणून कधी जातो का? फटाफट डोंबल्यावरती पाणी पडतो, पूजा करत चालले. कुठं त्यांना आपण पाहतो की याच्यामध्ये चेतनता आहे म्हणून, कारण आपला भावच नाही आहे.
तसा जर भाव असला की ते साक्षात दिसतो त्यांना देवाचं दर्शन. असे बघतायत निवांत देवाचं दर्शन करत करत आपलंही करत असतात. म्हणून तुकडोजी महाराजांचं ते अभंगाची कडवं आहे ना, मणी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे. कारण देव पावतो बरोबर, कशाने पावतो? भावाने. भाव याचा अर्थ आहे प्रेम, प्रेम याचा अर्थ आहे की श्रद्धा, श्रद्धा याचा अर्थ आहे की भक्ती. अशी प्रेमाभक्ती, प्रेमाभक्तीचा अर्थ आहे की एक भगवंताशिवाय दुसरा कोणीच नाही आहे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम प्रबोधनम, त्याच्या विधे दुसरा नाही. आणि तसं जर भाव असला की त्या देवताची एकता होती. आणि त्यावेळेस आपण कोण आहोत हेच माहीत नाही आहे, त्यावेळेस त्याच्याशी एक होतो, मस्त होऊन जातो. जसं विदुराच्या घरी भगवान आलेले आहेत आणि विदुर बाजारात आहेत. कृष्ण भगवंतानी दरवाजा खटखटले, काका श्री. विदुराला काका श्री, पाताचं नाव विसरतो आलो तर त्या मातेचं नाव आपणा विदुराच्या. तिने आतून कोण? कृष्ण. कृष्ण बोलल्याबरोबर देवान विसर. आणि स्नान करत होते. स्नान करत असताना विवस्त्र येऊन दरवाजा उघडली आणि पाटावरती जो पाट होता का नाही, ती उलटा पाट टाकली. जसं उलटी खुर्ची टाकतो ना, तो छोटासा पाट उलटा टाकला तो. आणि टेकून बसले मस्त. पाठभरी काय तो स्टूलसारखा, चार बसल्या टेकून. केळं देत होती. केळाचा जो गाभा आहे तो खाली टाकत होती आणि केळाची साल खायला देत होती. आणि भगवान मस्त विवस्त्र आहे. आता अशा एक मात्र त्या कृष्णाचं ह्याच्यामध्ये अभेद, इतका तल्लीनता झाली की आपल्या शरीरावरती वस्त्र आहे का हे पण माहिती नाही. का? की त्याचं नाव ऐकल्याबद्दल भाव समाधी लागली. त्या स्नान करतानाच आले विदुर काका. आल्याबरोबर पाहिलं, अगं बेडी काय तू, एक थोडं जोरात म्हणत काय तो. आणि तरी पण भगवान श्रीकृष्णाने काय केलं होतं, आपला शालू, तिला ते पण माहीत नाही, आपला शालू तिला अंगावर टाकले होते. तो तर पितांबर आहे आपल्यावरती, टाकलेलीच होतं. तुला दिसतंय का तुला काय? होस आली. गणपतीचा आवाज ऐकल्याबरोबर जोरात होस आली. मग पळत गेली. मग ते विदुर काका बोलतात, देवा मी जर तुझं नाव घेतलं की एक मात्र हिला काहीच कळत नाही, मस्त आनंदात लागतो. एवढं तिला भाव समाधी लागते. हे काय केलेलं आहे पा, केळाचा गाभा टाकलेली आहे. केळ ते पाठ स्टूल चांगलं केले आणि स्टूलवरती बसल्याबरोबर बोललं की अरे काका खरं सांगू, बसायला टेकून बसायला होतं आणि आता हे वरती असं जे खांबासारखं बसावं लागतो. काकीने फार चांगलं बसायला दिली होती. आता केळाचा गाभा दिला खायला. बोले की काका ह्या हस्तिनापुरामध्ये आणि आमच्या द्वारकेतली केळं काही वेगळीच आहे. आमच्या द्वारकेतल्या केळाच्या जो सालाचा काही स्वाद येत नाही आहे. केळ्याच्या सालाच्या आतल्या गाभ्याचा स्वाद येतो, परंतु इथं गाभ्याचा स्वाद येत नाही आहे, सालीचा स्वाद येतो. तेव्हा विदुर कबूल केले की देवा बरोबर तुम्ही म्हणताय. जे माझ्या पत्नीमध्ये भाव होता त्या पत्नीची जे साल पण तुम्ही खात होता, म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम योमे प्रयच्छती भक्त्या तदाम भक्तिपरतम असनामी. चाहे पाणी द्या, पान द्या, फळ द्या, काही पण द्या, प्रेमाने द्या. पिण्याची वस्तू पण खातो बोलतात. म्हणजे सर्वांना एकच क्रिया लावून दिलेली आहे गीतेमध्ये. तरी सांगायचं तात्पर्य की अग्निदेवतेला त्या भावनेने आपण जर दिलो तर अग्नी ग्रहण करती. म्हणून इथं अग्निदेवता आलेले आहेत. सर्वांना संबोधन करून सांगतो की ऐका ऐका, तुम्ही साधू लोक आहेत, मी द्वेषाने मी मत्सराने बोलत नाही आहे. अयम तू लोकपालानाम यशोग्नः निरपत्रपः सद्भी आचरितः पंता येन स्तब्धेन दूषिता. आपल्या जावायला उद्देशून बोलतात, पापा अयम तू,
लोकपालानम यशोगुण, आमच्यासारखे लोकपाल आमचा यश मातीमध्ये मिळवणार आहेत. निरपत्र भारतात जे आहे लाज येत नाही आहे. कारण जावा आहे ना कोण? शंकर. अनेक सद्भी आचरिता पंथा, अरे श्रेष्ठ लोक साधू लोक जे आचरण करतात, जो पंथ आहे तो मार्ग आहे, त्या मार्गाला येण स्तब्धेन दूषिता, ह्या दुष्टाने नाश करून टाकला. अनेक इतकं सुंदर बोलते, येस मे शिष्यतां प्राप्तो यन मे दुहितुर अग्रहिता पाणीम विप्रा अग्निमुखतः सावित्र्या इव साधुवत. येस मे, हे माझ्या शिष्यापरमा जावाई आहे, याला माझी मुलगी दिलेली आहे. आणि मी तर साधू म्हणून समजलो होतो, परंतु गृहीत्वा मृगशावाक्षी, माझी मुलगी कशी आहे? मृगशावाक्षी अर्थात मृगनयनी, माझी अशी सुंदर मुलगी. आणि हा मर्कटलोचन, शंकराला काय होतं? मर्कटलोचन, मर्कट माकड, ह्या माकडाच्या डोळ्यासारखे. आणि माझी मुलगी मृगनयनी. कुठं मृगनयनी आणि कुठं मर्कटलोचन. तरी पण मी बोलतात की माझ्या बापाने सांगितलं म्हणून मी दिलो. अनेक दुर्वचन बोललेले, भरपूर दुर्वचन इथं बोललेले. आणि बोलले तर शंकर भगवान मस्त आहेत. कारण का? सुख दुःखाचे प्रेत, आपणाला सुख आणि दुःखाचं देणं घेणं आहे. या महाराजवरती सुखदुःख आपणाला लागतं, परंतु तुकाराम महाराज तुम्हाला माहितीच आहे, कोणी निंदा कोणी वंदा, त्यांचा सोयीताचा तो धंदा आहे. तसं शंकर भगवंतानी दक्ष प्रजापतीचे अनेक दुर्वाक्य ऐकले, ऐकून पण थोडं पण विचलित झाले नाहीत. त्याच्यानंतर नंदी महाराजांना, नंदी त्यांची गण आहेत मोठे, त्यांना राग आला. आणि राग आल्यानंतर तो बोलू लागले, नंदी विज्ञाय शापं गिरीशानुगाग्रणीर नंदीश्वरो रोषकषाय दूषिता दक्षाय शापं विससर्ज दारुणं ईचन्वमोदस्तदा वाच्यतां द्विजः. नंदीश्वराने भरपूर मोठा तुरंत शाप दिलेला आहे. असा काय शाप दिलेला आहे? गृहेषु कूटधर्मेषु सक्तो ग्राम्य सुखे इच्छया कर्म तंत्रं वितुन्वते वेद वाद वित्रपः. अनेक प्रकारचे तुम्ही लोक ब्राह्मणांना बोलले ना, तुम्ही पाखंडी व्हाल, हे व्हाल, सर्व त्यांच्यावरती आरोप केले. मग प्रतिशाप, शाप प्रतिशाप. मग त्यांनी पण शाप दिलं, तुम्ही शंकराचे जे काय भक्त आहेत हे सर्व ते पण पाखंडी होतील, जटा धारण करतील, गांजा पितील. ते पण हे गांजा पिणं वगैरे तुम्ही बोलताय नाही का, हे तर लिहिलेलं आहे. हे सर्व एकूण एक, आता जे एकूण एक करतात का नाही, चाहे ब्राह्मण कसे आचरण करतात, साधू लोकांचे काय आचरण होतात, हे सर्व इथे लिहिलेले आहे. म्हणजे एकूण एकाला शाप दिलेले. मग भगवान शंकराला वाटलं की ह्या शापात, हे इकडून शाप देतात ते तिकडून शाप देतात, त्याच्यात त्यांनी तुरंत उठून निघून गेले कैलासाला तिथून निघून गेलेले आहेत. मग आता शापाशापी झालेले आहेत, सर्व मिठामिठी झालेले आहेत. पुढे दक्ष प्रजापतीला वाटलं की आता मी फार मोठा यज्ञ करूया, आणि त्या यज्ञामध्ये शंकर भगवंताला बोलवायचं नाही आहे. कारण शंकर भगवंताला रुद्र रूपाने आपण रुद्राय स्वाहा, इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, हे जे स्वाहा बोलतात का नाही, ते सर्व देवतांचे भाग दिले जातो. आणि त्या देवताला भाग दिल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही आहे. म्हणजे प्रत्येक देवता तिथं मांडलेले असतात, आणि त्या देवताला आपण स्वाहा जर विसरला तर जेवढा यज्ञ केलेला असतो तो यज्ञ सफळ होत नाही आहे. म्हणून प्रत्येक देवताला आहुती दिली पाहिजे. आता त्यांनी तिथं दिलेलं आहे दक्ष प्रजापतीने, हे मर्कटलोचन आहे, ह्याचा भागच मी देणार नाही, ह्याला यज्ञामध्ये अधिकार देणार नाही आहे, असं त्यांनी घोषित केलेलं आहे. मग आता यज्ञामध्ये बहिष्कृत केलेले आहे शंकर भगवंताला. आणि मोठाच्या मोठा यज्ञ प्रयागमध्ये, इलाहाबादमध्ये केलेले आहेत. आणि त्या यज्ञामध्ये
इष्ट्वास वाजपेय ब्रह्मनिष्ठा निष्ठान अभिभूयच बृहस्पती सवम नाम समारभे कर्तु उत्तमम. कर्तु म्हणे यज्ञ, उत्तमम सर्वात मोठा यज्ञ बृहस्पती नावाचा यज्ञ. बृहस्पती असो, वाजपेयी हे सर्वच्या सर्व रूपाने प्रयागमध्ये, आजकाल प्रयागमध्ये माघ मेला असतो. कुंभाच्या वेळेस जसं फार मोठा कुंभ असतो, परंतु माघ महिन्यामध्ये 1 महिना तिथं लोक कल्पवास करतात. 1000 टँट लागले असतात. म्हणजे जेवढं कुंभ प्रयागमध्ये आपलं त्र्यंबकाला भरतो, त्र्यंबक आणि नाशिक जेवढे लोक राहतात तेवढे लोक तिथे राहतात. कुठं? ह्यावेळेस तुम्ही जर पाहिले तर कुठं? प्रयागमध्ये. त्याचं नाव आहे कल्पवास, म्हणजे 1 महिना त्या कल्पवासामध्ये आनंद घेतात. तर तिथं मोठाच्या मोठा यज्ञ केलेला आहे. आणि त्या यज्ञामध्ये सर्व आपल्या जेवढ्या काय कन्या आहेत त्या सर्व कन्यांना निमंत्रण दिलेले आहे, परंतु एक सतीला निमंत्रण दिलेलं नाही. कैलासामध्ये वरून सर्व कन्या येत आहेत यज्ञाकरता. वरी विमान होते, तो सतीने पाहिलं आपली जी जया नावाची सखी होती, जया पाग विमानात कोण कोण चाललेले आहेत. जया जाती तिथं. सतीची कोण आहे? सखी आहे. दासी तर म्हणता येत नाही, मैत्री. जाऊन पाहती तर सर्व सतीच्या बहिणी आहेत. ती जयाला बोल, अगं जया, सती नाही येत का? आम्ही चाललेलो आहे, पहा आम्हाला निमंत्रण पत्र आहे वडिलाच्या घरी. हा यज्ञ तिथं मोठा. आता हा यज्ञ ह्याला केलेला आहे बरं का, हरिद्वारला. भानुशास्त्री हे मुला वाढतात ना, मग तिकडं पहा तिथं मुलांना, मुलानो काय रे, पाठीमागं पहा तिकडं. भानुशास्त्री तिकडं उभारून काय करतात, पाठीमागं तिकडं मुलं ओरडतात. बाहेर नाहीत का कोणी कार्यकर्ते? सुंदर असं यज्ञ हरिद्वारमध्ये आयोजन केलेलं आहे. सर्व जाताना त्यांनी बोलले, अगं माझी बहीण सती जया का येत नाही आहे? बोले की मी जाऊन सांगते तुम्ही चाललेले आहे म्हणून. जयाने सांगितलं की सर्व तुझ्या बहिणी चाललेले आहेत. तेव्हा सती भगवान शंकराजवळ जाऊन प्रार्थना करते. सती उवाच प्रजापतेस्ते ससुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सवा किल वयं च तत्राभिसराम वामते यद्यार्थिता आम्ही विबुधा व्रजंती. आता पहा, बायांचं आपल्या पतीला मानवायचं असेल, म्हणजे त्यांना तयार करायचं असेल, आपले ऐकायचं असेल तर कसं बोलतात? अहो ऐकलं का, तुमच्या सासऱ्याने आता ह्यावेळेस काय केलेलं आहे? यज्ञ केलेला आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी नाही बोलतो. सती काय बोलते? माझ्या वडिलांनी नाही, अहो ऐकलं का, तुमच्या सासऱ्याने काय केलेलं आहे? यज्ञ केलेला आहे. आणि वयंच तत्र अभिसराम, आणि आपण त्या यज्ञामध्ये जाऊया. कारण का, तिथं सर्व आम्ही विबुधा व्रजंती, 5 स्वर्गातून सर्व देवता चाललेले आहेत. जर देवतांचं दुसरं त्यांचं तर काहीच संबंध नाही आहे, परंतु तुमचे तर ते काय आहेत? सासरे आहेत. तो सासऱ्याच्या घरी कार्य असेल तर जावाई सासऱ्याचा काही सामान राहतो का? हां, 9 घरापैकी 10वा घर जावाई राहतो. काय कमी आहे का? दशमो ग्रह जामाता, म्हणजे 10वा ग्रह आहे. मग किती मान असला पाहिजे. म्हणून बोलते की तुमच्या सासऱ्याने यज्ञ चालू केलेला आहे.
ज्यांचा संबंध नसताना सर्व देव जातात आणि आपला तर संबंध जाऊ. तेव्हा भगवान बोलले, अगं सती, तुला माहीत आहे का, सर्वांना निमंत्रण आहे का नाही विचारलं का? हो, जयाने विचारलेलं होतं निमंत्रण आहे, मग आपल्याला निमंत्रण आलेलं नाही आहे. मग सती फार सुंदर सांगते, पहा, अनेक मोठं काम राहतो यज्ञामध्ये, मला विसरले असतील, परंतु वडिलाच्या घरी मुलीला जायला आणि सासऱ्याच्या घरी जावायला जायला कुठलाच प्रतिबंध नसतो, म्हणून आपण गेलं पाहिजे. भगवंत शंकर भगवंताने सांगितलं, देवी सती, जर डावलून तू जर गेलीस, तर चांगलं होणार नाही आहे. यदि वर्जिष्यति अतिविहाय मदवचो भद्रम भवत्या न ततो भविष्यति संभावितस्य स्वजनात पराभवो यदा स सद्यो मरणाय कल्पते. संभावितस्य कीर्तिर मरणादपि अतिरिच्यते. गीतेचं पण आहे, संभावितस्य च आकीर्तिर मरणाद अपि अतिरिच्यते. म्हणजे सन्मानित व्यक्तीचा कुठं जर अपमान जर झाला तर ते मरण्यापेक्षा पण कठीण आहे. मरण पत्करलं पाहिजे, परंतु असा अपमान कधी सहन केलं जात नाही आहे. म्हणून सतीला सांगतात भगवान शंकर, सती, जर आपण तिथं गेलो, जर आपला अपमान जर झाला तर आपणाला ते मरण पत्करावं, पण त्याचा अपमान पत्करला जाणार नाही आणि मी तर जाणार नाही. जर तुला माझं वचन, माझं म्हणणं डावलून जर तू गेलीस तर जरूर भद्रम भवत्यान भविष्यती, तुझं कल्याण तर कधी होणार नाही. आता शंकराचं म्हणणं असलं, आता किती जर झाली, मुलगी आहे दक्षाची, वडिलाच्या घरी जाण्याकरता काय करावं, आत बाहेर करू लागली. मनामध्ये राग पण आला शंकराचा, एक बोललेच. आणि हा भाव का आला बरं, तुझं कल्याण होणार नाही आहे. आणि ह्याचं पहिलं कथा आहे, शिवपुराणाची कथा आहे. शिवपुराणाची ती कथा आहे आणि आपल्या इथं पंचवटीमध्ये घडलेली घटना आहे. पंचवटीमधून रावणाने सीतेला हरण केलेलं आहे. कसं झालं पूर्ण चरित्र सांगण्याची गरज नाही, दररोज तुम्ही ऐकताय. थोडासा संकेत दिला की ते पूर्ण तुम्हाला कथाभाग आठवलं पाहिजे. लक्ष्मण राम दोघंच राहिलेले आहेत. सीता गेलेली आहे आणि रामाने विरह कातर होऊन, विरहाने व्याकुळ होऊन, विव्वळ होऊन झाडांना विचारतात, हे झाडानो, हे लतानो, माझी सीता पाहिली का? हरणं जातात, हे मृगानो, माझी मृगनयनी सीता पाहिली का? म्हणजे एवढं विव्वळ होतात. म्हणजे कोणी पण असं विव्वळ होत नाही आहे. सामान्य माणूस गेलं जाऊ दे पाहू नंतर, पण पत्नी करता एवढं विव्वळ. जर सामान्य लोक बोलते हे तर उचित नाही आहे. एक राम असून पत्नी करता झाडाला विचारतात. तुम्ही रामायण वाचा, झाडाला विचारतात, पक्ष्यांना विचारतात, हरणांना विचारतात. तरी खरंच सीतेच्या विषयी रामाच्या मनामध्ये अत्यंत आसक्ती असली पाहिजे. वरून हा भाव, आणि तेवढ्यात वरून भगवान शंकर सती दोघं चाललेले आहेत. शंकराने प्रणाम केलेला आहे. वाह, काय नाटक चालू आहे, काय नाटक चालू आहे. तुरंत सतीने विचारले, एक माणूस तिथे झाडाझुडपामध्ये इकडं तिकडं फिरतोय आणि तुम्ही प्रणाम करताय, तुम्ही मोठे आहेत का तो मोठा आहे? कारण तो मानुष्य रूपाने आले होते ना राम, तो माणूस आहे आणि तुम्ही माणसाला इथून. देवी सती, तुला माहिती नाही आहे, तो विष्णू आहे, तो माझा आराध्य आहे. विष्णु हृदये शिव, शिवस्य हृदये विष्णू. शिव कुणाची भक्ती करतो?
दोड 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 पड पळ सुटला कापड यारी. सर्वात मोठा वैष्णव कोण आहे? शंकर भगवान आहे. सर्व तुकाराम महाराज वगैरे अभंग ऐका. सर्वात मोठा वैष्णव कोण जर असेल तर शंकर भगवान सर्वात मोठे. काय सर्वात मोठे? आता ते अभंग जर बोलू लागलो ना मग इथंच सर नाही. वेळच फार कमी आहे. काय म्हणतात, वेळ कमी नाटकाचे पात्र जास्ती. वेळ फार कमी, तो नाटकाचे पात्र कसं करणार? मग संक्षिप्तच करावं होतं. म्हणून अभंगाचे प्रमाण घेता फार कठीण जातो. हा भजन करी महादेव म्हणजे भजन महादेव सांगायचं तात्पर्य की वैष्णव. आता ते म्हणून विष्णूची त्यांनी नमस्कार केलेला आहे विष्णूला. पण तो सती मातेला हे खरं वाटलं नाही आहे. सती मातेला शंकराने बोललं हे नाटक आहे आणि तू अन्यथा मनामध्ये घेऊ नको की हे स्त्रीलंपट आहे असं तू समजू नको. परंतु तिला तर मनामध्ये आलेलं आहे, कारण तिचं पण घडा भरलेला आहे ना. कसं नव्हतं, एकूण एकाचा घडा भरलेला असतो. बोलत आहे की असं नाटक करण्याचं कारण काय? अरे हे नाटक करण्याचं कारण तुझ्या गुरुनी त्याला शाप दिलेले. कोण गुरु आहे? नारद. नारद माझे गुरु, आणि त्या नारद माझ्या गुरुचा अपराध विष्णूने करावा आणि त्या विष्णूला ह्यांनी शाप द्यावा. असा अपराध विष्णूने काय केला असेल? का अपराध रमापती कीना. बोलत आहे की नारदाचा अपराध त्या विष्णूने का केला, कसं काय केला, तुम्हाला याची पण कथा माहिती असेल. नारदाने शंकर जिथं तप करत होते तेवढ्या परिसरामध्ये शंकराने कामदेवाला जाळलं होतं. त्या जागेमध्ये नारदाने तप केला आणि तप करताना इंद्राला वाटलं की हा जो नारद तप करून पूर्ण जर झाला तर माझी गादी मागेल, माझी खुर्ची मागेल, तर ह्याला भ्रष्ट करा. म्हणून तिथं सर्व कामदेवाला अप्सरांना पाठवलेले आहेत. परंतु नारदावरती काय परिणाम झाला नाही. नारदाला आनंद वाटला, वा अरे शंकर त्या कामाला जाळू शकतो, परंतु मी काही न करता, क्रोध न करता त्याला हरवलो. आला काय? अहंकार, अभिमान. अभिमानम सुरापानम. अभिमानाला, अहंकाराला शास्त्रामध्ये बोललेला आहे तो अहंकार म्हणे सुरापान. दारू पिले जो अभिमानी आहे त्याला तिथे शास्त्रामध्ये सांगितलं. नारदाला तो अभिमान झाला आणि देवाला भक्ताचा अभिमान सहन होत नाही. अभिमान न उरे कोड अवघेची पुरे. अभिमान न उरे, ज्याच्या हृदयामध्ये अभिमान उरत नाही आहे त्याचे कोड म्हणे कौतुक, मनोरथ पूर्ण होतात. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. आणि हा माझा भक्त आणि ह्याला अभिमान एवढा. ब्रह्मदेवाकडे गेला की मी कामाला जिंकलो. तो बोलला की मला बोललास ते बोललास, विष्णूला बोलू नको बरं. शंकराला पण बोलत, काय तुम्ही क्रोध करून जाळले, पहा मी क्रोध न करता त्याला हरवलो कामाला. अभिमान. बोले ठीक आहे बाबा, मला सांगितलं ते सांगितलं, विष्णूला सांगू नको. आता विष्णू पाहिलं, या नारदा या, काय कसं काय चालेल, बरं आहे. बोले की माझे एक पराक्रम सांगायला आलो मी, पुरुषार्थ सांगणार करतो. काय? कामाला. असा? अरे तू फार फार हुशार आहे, फार चांगलं. मग जाता बरं आहे काय, पुढं गेला थोड्यात आता सांगून गेला मी कामाला जिंकलो, भगवंताने आशीर्वाद दिला. पुढे जाताना भगवंताला वाटलं की आता ह्याला जिरवावं. तुरंत एक मायावी नगरी, सुंदर नगरी, एवढी सुंदर नगरी तयार केलेली आहे. एक राजा, सुंदर राजधानी, मायावी राजधानी. राजा समोर दिसलेला आहे. तुरंत राजकन्या पण दिसलेली आहे. नारदाला राजाने बसवलेलं आहे. आपल्या मुलीची पत्रिका दिली. पत्रिका पाहून नारदाला ते मुलीकडे पाहता वाटलं की अरे हे तर विष्णूला देण्यासारखे.
परंतु हे मला कशी काय मिळेल लागलं. आता लाभ कथा भागवत नाही, मग एवढं आता मला भेटली पाहिजे, तर विष्णूचं रूप घेतल्याशिवाय मला ही वरणार नाही. तुरंत गेला नारद. पहिलं तर बोलला की मी कामाला जिंकलो आणि आता माझी इच्छा पूर्ण करा. काय? त्या राजकुमारी आहे ना, त्या राजकुमारीने मला वरलं पाहिजे, त्याकरता तुमचं मला रूप द्या. परंतु रूप द्या, परंतु माझं अहित होईल असं तुम्ही करू नका. विष्णूला प्रार्थना केलेली आहे. जय विधिनाथ हित होय मोरा, करऊ उदास बेगमय तोरा. माताजीला रामायण येते म्हणा, करऊ उदास बेग. जय विधी हित होय नाथ मोरा. हे नाथ, हे स्वामी, माझं ज्याच्यातून हित होईल ते करा. आता भगवंताला हित करायचं आहे. आपल्या भक्ताला जर संसारात गुंतवलं तर त्याचं हित होईल का? संसार दुःख मूळ आहे, मग संसारात गुंतवतील का? एवढं माकडाचं रूप दिलं बरोबर, आणि सर्व सुंदर पीतांबरधारी विष्णू चक्रधारासारखं. इकडं सर्व मस्त तसंच्या तसंच. आपला चेहरा आपला दिसतो का? नाही. त्याला वाटलं की वा, एवढं रूप सुंदर, जाऊन बसलेलं आहे. ती कन्या आलेली आहे वर्ण करण्याकरता. कन्या येता येता पाहिली सर्वांना. ह्याच्या कुणाला वरली नाही, परंतु विष्णू तिकडं लांब बसलाच होता. पाहत ती मायावी आहे ना, ह्याच्याजवळ आल्याबरोबर वरून पाहिलं, खालून पाहता पाहता तिला आनंद झाला. आणि त्या राजकुमारीच्या आनंदाला पाहून नारदाला पण आनंद झाला. आता काम झालं. तो वरती पाहिली आणि छी म्हणून पाठी आणि तुरंत विष्णूला वर्ण केली. वर्ण केल्याबरोबर सर्व गायब झालं. तुझ्या पत्नीपासून वियोग होईल, हा नारदाचा शाप आहे. आणि तो शाप खरा करण्याकरता शंकराने सांगितलं, बाई तुझ्या गुरुने विष्णूला शाप दिला की जसं मला त्या कन्यापासून वियोग झाला, तसं विष्णू तू पण तुझ्या पत्नीपासून तुला वियोग होईल. आणि तो वियोग इथं घडलेला आहे. मग तिथं परंतु परीक्षा घेण्याकरता आली. आता परीक्षा घेण्याकरता कशी आली? जर ती सतीचीच रूप घेऊन आल्या असती तर काय परीक्षा झाली नसती. सीताचं रूप घेतली. सीताचं रूप घेतल्यानंतर प्रगट झाली सीता. तुरंत राम पाया पडले. हे माते, शंकराला सोडून कुठं आल्या? रूप कुणाच घेतलेलं आहे? सीतेचं. वरून जरी रूप घेतलं असेल, जसं एक्सरे मशीन काय करते, वरी काय ते काय करत नाही आहे, कुठवरती जाते? आतपर्यंत जाते. तसं आतपर्यंत गेलेले कोण आहेत? आणि हे माते प्रणाम करून मग सर्व काय विचारलं, कसं काय, बरं आहे सर्व, आणि गेली. शंकराला सांगितलं की तुम्ही बोलल्यासारखं विष्णू आहे का? तू परीक्षा घेतली का? हो, मी परीक्षा घेतली. कशी परीक्षा घेतली सांगितली नाही आहे, परंतु माहिती पडलं. आता पहा, सीतेचं रूप घेतलेलं आहे. सीता शंकराला आई आहे, माता आराध्य, उपास्याची पत्नी. आणि रामाला सती उपास्य, म्हणून एकूण एकाच्या पत्नी मातेसारखे. म्हणून आता मनात सीतेचा त्याग धरलेला होता. आणि तो त्याग हे तर कामाला येतो दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये. म्हणून तुझं कल्याण होणार. शंकर भगवान स्वतः देवता असून, एवढे मोठे असून, जर तू त्या ह्याच्यामध्ये गेलीस तर तुझं कल्याण होणार नाही आहे. तिथं गेलेली आहे. भव्य मंडप आहे. बहिणी भरपूर आलेल्या होत्या तिथं. बहिणीने कडकडून मिट्टी मारली, आईने मिट्टी मारली. पाहत पाहत बाप दूर होता यज्ञामध्ये. तिथं पाहिले की शंकराचा भाग नव्हता. म्हणजे शंकराला आहुती देण्याकरता कोण नव्हतं. तुरंत ती बोलू लागली, शंकराचा तुम्ही द्वेष करताय. भरपूर तिने आपल्या वडिलाला सांगितलं, शंकर माझे पती एक उठले नाही, तुमचा सत्कार केला नाही म्हणताय. ते निरंतर समाधीस्थ असतात. व्यवहाराची मर्यादा त्यांना काय देणे घेणं आहे. आणि त्यांना तुम्ही शाप दिला, त्यांच्याशी द्वेष केला. आणि दक्षाने पण बोलत, तुला बोलू नये का आलेली आहेस?
जा तू वापस. ती बोलते की मी जर वापस गेली तर मला नाव दाक्षायणी बोलतील. दाक्षायणी म्हणजे दक्षाची कन्या. आणि अशा दुष्ट, कारण माझ्या पतीचं शिव आराध्य आहे माझं, आणि त्याची तुम्ही निंदा करताय. वडील, एक तरी माझ्या पतीची निंदा मी कानाने ऐकू बंद करते. जर माझ्या शक्ती असती तर मी तुमची जीभ कापली असती. आपल्या बापाला बोलते, म्हणजे शिवाची निंदा करताय. म्हणून तुमच्यापासून जन्मलेलं शरीर अशा शिवाच्या उपयोगाला नाही आहे. म्हणून तिथंच बसलेली आहे आणि आतून अग्निजाळ करून ती भस्म झालेली आहे. सतीचं चरित्र हे तुम्ही. मग वीरभद्राला माहिती पडलं की वरती वीरभद्र आलेले आहेत, सर्व यज्ञाला समाप्त केलेले आहेत. जे ब्राह्मण लोकांनी पोसा चिडवत होता, दात आखी करत होता, त्याचे दातच तोडलेले आहे. भिरगू ऋषी असं मिशावरती ताव देत होते, त्याचं मिशाच उपडलेलं आहे, कोणाचं मुंडकच उपडलेलं आहे. कोण? वीरभद्रा. ऋषिकेशला वीरभद्र मंदिर आहे पहा, सुंदर. वीरभद्र कोण आहे? शंकराला राग आला, नारदाने जाऊन सांगितलं, ओ तुम्हाला काय कळतंय? कळलं का? काय झालं? असं असं झालं. असं एक जटा घटली, मारली खाली. दिव्य महापुरुष जन्मला. बोला, आदेश द्या, जा दक्ष प्रजापती यज्ञ समाप्त कर. सर्व काय समाचार घे. आणि सर्व निघून गेले आणि ते समाचार घेतले. मग नंतर यज्ञ नष्ट झालेलं आहे. सर्व देवतांनी विचार केला की यज्ञ जर नष्ट झाला तर यज्ञाच्या माध्यमातून देवताला आहुती दिली जाते आणि त्या आहुतीच्या माध्यमातून देवता पुष्ट होतात आणि तेव्हा देवता आपल्याला आशीर्वाद देतात. जर आपण यज्ञ मुखावै देवता, आपण ह्या मुखाने भोजन करतो, देवता ह्या मुखाने भोजन करत नाहीत. देवता जो स्वाहा म्हणतो ज्याच्या नावाने, आणि स्वाहा म्हणून ज्या अग्नीत देतो, आणि तो पण अग्नीत, प्रदीप्त अग्नीत, ज्या अग्नीमध्ये तुम्ही दिल्यानंतर काय म्हणतात, ज्वाळा निघतात. काय निघाले पाहिजे? अग्नी पेटलेला पाहिजे. आणि त्या जो वरती ज्वाळा म्हणतात, काय म्हणतात, जाळ म्हणतो, जाळातून ते धूर प्रज्वलित ज्वाळा, चिनगार यासारखं कडकड कडकड निघत असतो. झळ्या त्याच्यातून निघाले पाहिजेत. त्याला म्हणतात अग्निरश्मिया. त्या अग्निरश्मिया पुढं जाऊन यज्ञातून पुण्य तिथं जमा होतात. जर तसे धुरामध्ये आणि विजलेल्या अग्नीमध्ये किती तूप पोचलं, किती झालं, त्याचा काही फायदा नाही आहे. प्रदीप्त अग्नीमध्ये त्या ज्वाळा उठतात आणि त्या ज्वाळेच्या माध्यमातून वरती ज्वाळा जातात आणि त्या ज्वाळा आपलं पुण्य तिथं जमा करतात, असं त्याचा सिद्धांत आहे. म्हणून देवता लोक उपाशी राहावं लागेल. जर यज्ञाचा नाश झाला तर एवढ्या मोठ्या दक्ष प्रजापती आहे, एवढा मोठा यज्ञ नष्ट झाला तर दुसरे यज्ञ करणार नाहीत आणि देवता उपाशी राहतील. त्याच्यापेक्षा कैलासामध्ये सर्व देवता जातात आणि शंकराची प्रार्थना करतात आणि शंकर भगवान स्वतः येतात आणि सर्व त्याला बोलतात, कुठं तिचं हे आणा, शरीर आणा. त्याचं मुंडकं उडवलं होतं ना, कोणाचं? दक्षाचं मुंडकं काढून टाकलं होतं याच्यामध्ये, यज्ञामध्ये. वर केवळ धड राहिलं होतं दक्षाचं. कोणाचं तरी तिकडं जावा उत्तरेकडं, जो कोण असेल पशु, तुरंत तिकडे एक बकरा होता, त्या बकऱ्याचं मुंडकं कापलं आणि त्याला लावलं दक्ष प्रजापतीला. आणि मग दक्ष प्रजापती, तुम्ही कधी गेला असाल, जसं बोकडा ब्या करतो का नाही, कलकत्त्याचे लोक तुम्ही कधी पहा, जर तिथं आले तर करतात. म्हणजे कारण का? ते भाषा त्यांना जमती. बोकडाची भाषा बोकडाला, माणसाची भाषा माणसाला. म्हणजे दक्ष प्रजापती प्रसन्न व्हावं म्हणून ते दक्ष प्रजापती दर्शन घेताना त्या असं बोंबलल्यासारखे करत असतात. आज बी आम्ही पाहतो कलकत्त्याकडे तिकडे जे येणार ना बंगाली लोक, ते करत असतात. आपल्या लोकांना ती माहिती नाही आहे, परंतु ते करतात. आणि ते का करतात? दक्ष प्रजापतीला प्रसन्न करण्याकरता तसं, कारण ते त्यांची भाषा ते. मग दक्ष प्रजापती उठल्यानंतर फार सुंदर दिव्य स्तुती करतात. दक्ष प्रजापतीचे चरित्र, तुम्ही सतीचं चरित्र ऐकलं, म्हणजे सतीला काय झालेलं नाही आहे, संतान झालं नाही आहे, सती जळून गेलेली आहे, जळून भस्म. आता पुढं 3 कन्याचं तुम्हाला सांगितलं, आकुती, प्रसूती, देवती. 3 कन्याचा विस्तार पूर्ण झालेला आहे. आता 2 मुलं आहेत. एक उत्तानपाद मुलगा आहे. उत्तानपाद राजा आहेत.
उत्तानपाद राजाला 2 राण्या येतात. एकीचं नाव आहे सुरुची आणि एकीचं नाव आहे सुनीती. आता श्लोक न बोलता मी थोडं, कारण पुढं मला जायची इच्छा आहे, कारण इथंच अडकलं, श्लोक बोलून लगे अडकावं लागतं. श्लोक सुरुची आणि सुनीती 2 बायका आहेत. जसं आपण अभंगामध्ये बोलतो ना, मनोराजा असे एक देहीपुरी त्याशी नांदती दोघी नारी पुत्र पौत्र सप. एक आवडती एक ना आवडती. आवडतीला म्हणतात सुरुची. सु म्हणी चांगली, रुची म्हणी आवड. सुनीती, सुनीती बोलते ना, अरे खरं बोललं तर सख्या बापाला पण राग येतो, अख्ख्या आईला पण राग येतो. खरं बोललं तर आईला राग येतो. असं एक मग मला वाटलं की खरं बोललं तर सख्या आईला का राग येतो. खरं काय बरं, आईजवळ जावा, आई आहे उच्चारण कोण आहे आपल्या बापाविषयी, तुझा कोण आहे तो, परंतु बोलता येत का, म्हणजे बापच म्हणाला. तर सांगायचं तात्पर्य की सुनीती कुणाला आवडत नाही. आता सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव, सुरुचीचा मुलगा आहे उत्तम. राजा उत्तानपाद, आपण सर्व उत्तानपाद आहोत. म्हणून महाराज चरित्र चाललेलं आहे. म्हणून मला 3 कन्याचं चरित्र सांगितलं आहे. 2 मुलं आहेत आणि आता पहिला मुलगा आहे उत्तानपाद. उत्तानपादीचा अर्थ होतो पायाकडून येणारा, पायाळू मार्ग येतो. तर आपण तसेच असं बोलतो. तर उत्तानपाद राजा बसलेले आहे सिंहासनावरती. उत्तम आलेला आहे, गादी आपल्या मांडीवरती बसलेला आहे. जवळच सुरुची बसलेली आहे. सुरुची महालात आहे आणि सुनीती नगरात आहे. लांब महालात नाही आहे, नगरात झोपडीमध्ये आहे. ते ध्रुव कसा झाला काय झाला फार मोठा इतिहास आहे. कारण तिकडे जायला मना होतं. एकदा शिकारीला जाता जाता त्या झोपडीतून तो आला होता, म्हणून तो ध्रुव जन्मला, असं त्याची कथा आहे. परंतु ध्रुवाला माहीत होतो हे पण माझा बाप आहे. सुरुची बसलेली आहे. ध्रुव पण मांडीवरती येऊन बसण्याची इच्छा केलेली आहे. सुरुचीने बोले, बाळा थांब थांब, तू जरी मुलगा आहेस राजाचा, तुझा बाप आहे, परंतु तू तुझ्या बापाच्या मांडीवरती बसण्याचा अधिकारी नाहीस. बापाची मांडी फक्त माझ्या मुलालाच आहे. जर तुला बापाच्या मांडीवरती बसायचं असेल तर तू तप कर, मरून जा, माझ्या तपाने देवाला प्रसन्न कर, देवाला मागून घे की मी सुरुचीच्या उदराला येऊ, आणि तू माझ्या उदराला आला तरच तुझ्या बापाच्या मांडीवर तू बसू शकशील, अन्यथा नाही. देव प्रसन्न जरी झाला तरी पण देवाला काय मागावं लागेल, माझ्या उदराला घाल, आणि माझ्या उदराला आल्यानंतरच तुला जे काय बापाची मांडी मिळेल, अन्यथा मिळणार नाही. हे शब्द ऐकून रडत रडत गेलेले आहे. तिथं अनेक मुलं होतेच. आईजवळ रडत रडत गेल्यानंतर आईने, बाळा का रडतोस रे. आईला मुलाने आपल्या सावत्राईचं बोलणं ऐकवले नाही, कारण आईची निंदा होईल. म्हणून बाळाने, आईने काय बोलती पण दुसरी मुलं बोलतात असं तिने बोललेलं आहे म्हणून असं. मग आई पण बोलते, खरंच आहे रे देवा, बाळा खरंच आहे. तुझ्या आईने बोलली देवाला तप कर, देव जर प्रसन्न झाला तर मागून गेला काय हरकत, खरंच बोललेले, ह्याच्यात काय वावू काय पा. मग तिनं पण निंदा केली नाही कुणाची, सुरुचीची. ह्याच्यात काय वावू काय. हां, माझं करंट भाग्य आहे की मी महालात नाही आहे, ते माझा दोष आहे. पण तिनं बोललेले बरोबर बोललेले, तू तप करायला जा. आई मी तप करायला जातो. तप करायला बोले की पा जा तप करायला. परंतु वाटेने जाताना कोणी संत महापुरुष जर भेटले ना की त्यांच्या तो प्रणाम कर, दंडवत घाल, तुला ते मार्ग सांगतील. तिला माहिती होतं की लहान मुलं जंगलात जर गेले, कुठल्याही तपस्व्याला वालेला कोण भेटलं, नारायण नारायण. हा नारायण कुठे तयार होतो, त्याला यायला वेळ लागत नाही आहे. आईने सांगितले की कोणी संत जर भेटलं तर दंडवत घाल, ते आशीर्वाद देतील आणि त्या आशीर्वादाने तुझं तपश्चर्या पूर्ण होईल.
आता जाता जाता भेटलेच नारद. हे बाळ कुठं चाललास रे? बोले की मी चालो. कुठं चाललास? वनात चालो. काय करायला? तप करायला. का तप करायचं? म्हणे वडिलाच्या मांडीवरती मला बसू दिली नाही सुरुची माझ्या त्या आईने. असं? अरे मी सांगतो चल तुझ्या बापाला, माझा ऐकतील. नाही नाही मला जायचंच आहे. मग तू तप कसं काय करणार? माझ्या आईने सांगितलेले आहे, जो कोणी संत भेटतील त्यांना दंडवत घाल आणि ते तुला मार्ग दाखवतील. म्हणून तुम्ही मला मार्ग दाखवणार आहे आणि तुम्हीच मला. अरे असं का? बरं ठीक. मग त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षराचा मंत्र दिलेला आहे. आणि मधुवनामध्ये जाऊन तप. तो मधुवन कुठं आम्ही ऋषिकेशला पण बोलतो आणि कुठं वृंदावनला पण बोलतो. मधुवडीकडे पण मधुवड म्हणून ध्रुव तप करायला बसले. आणि तप करताना बोल काय काय त्रिरात्रांते कपित्त भद्रासनम. तिसऱ्या दिवशी केवळ काय खाल्लेलं त्यांनी? प्रत्येक तिसऱ्या दिवशी म्हणजे 1 महिनाभर तिसऱ्या दिवशी बोरं खाल्लेले. आणि बोरं खाऊनच आपलं जीवन आत्मवृत्त्यानुसारेण मासम निन्ने अर्चयन हरिम. हरिम अर्चयन, हरीची पूजा करता करता 1 महिना गेलेला आहे. आणि निरंतर परमात्माचं चिंतन. ओम नमो भगवते वासुदेव, ओम नमो भगवते वासुदेवाय मनाने चिंतन करत तिसऱ्या दिवशी केवळ बोराचं फळ खायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या मासम द्वितीयंच तथा मासम षष्ठे अर्वको दिने दिने तीर्ण पर्णादिबी शीर्णे कृतान्नू अभ्यर्चयत. दुसऱ्या महिन्यामध्ये 6व्या दिवशी पहिल्या महिन्यामध्ये तिसऱ्या दिवशी बोर खायचं. दुसऱ्या महिन्यामध्ये 6व्या दिवशी तीर्ण पर्ण, शीर्ण म्हणजे वाळलेलं पान. हिरवा नाही, हिरव्यामध्ये रस राहतो. वाळलेलं पान कितव्या दिवशी खायचं? 6व्या दिवशी खायचं. आणि कृतान्नम तेच अन्न आहे, वाळलेलं पानच अन्न आहे. आणि ते अन्न खाऊन देवाची पूजा करत राहायचं. तृतीयेचं अनयत मासम नवमे अहणी अभक्षम उत्तम श्लोकम उपाधावत समाधीनं. तिसऱ्या महिन्यामध्ये 9व्या दिवशी आप म्हणे पाणी, केवळ पाणी 9व्या दिवशी. ना बोरं नाही, आता वाळलेले पानं नाही आहे, फक्त 9व्या दिवशी काय प्यायचं आहे? पाणी प्यायचं आहे. चतुर्थमापी वै मासम द्वादशे आणि वायुभक्षम जितश्वास ध्यायन देवम आधार. बोलते 4थ्या महिन्यामध्ये 12व्या दिवशी वायुभक्षण. सापाला कधी काय मिळालं नाही आहे, अजगराला काही मिळालं नाही आहे, तरी तो जगतो वर्षोवर्ष. कसा? वायू त्याचं भोजन आहे. तसं 12व्या दिवशी फक्त वारा प्यायचा. आणि त्या पंचमी मासे अणुप्राप्ते जितश्वास नृपात्मजा ध्यायन ब्रह्मपदेकेन तस्तो स्थाणुरिव अचल. 5व्या महिन्यामध्ये आता श्वासच बंद केलेला आहे. श्वास बंद म्हणजे प्राणायाम एकदा केलेला आहे. रेचक कुंभक आपले हे राहतात, प्राणायाम करतो का नाही आहे? श्वास सोडणे, धरणे. कुंभक आत आहे, रेचक बाहेर आहे, पूरक आत घ्यायचं आहे, कुंभक आतलं आहे, कुंभक बाहेरचं आहे. हे तो प्राणायाम आहे. परंतु आता पूर्ण श्वासच थांबवलेला आहे, म्हणजे श्वास घेणं पण नाही. 5व्या महिन्यामध्ये श्वास रहित. सर्वतो मन आकृष्य हृदि भूत इंद्रिय समम ध्यायन भगवतो रूपम ना अद्रक्षत किंचित ना परम. 5व्या महिन्यामध्ये श्वास पूर्ण कोंडलेला आहे, काय देणं घेणं नाही. मग सर्व देवता, इथं भरपूर श्लोक आहेत, सर्व देवांचा श्वास कोंडला. आता इथं त्या श्वासामध्ये विष्णूचं ध्यान करतोय. आणि विष्णू हे सर्व जगामध्ये वारा वाहतो विष्णूच्यामुळे. झाडाचे पाने सर्वाची सत्ता त्याच्यावरती आहे, त्या देवाची आहे. वायू त्याच्यामुळे वाहतो. अग्निर्दहती पंचमा वायुर्धावती पंचमा. फार सुंदर कठोपनिषदामध्ये अन्यत्र सर्वत्र आलेले आहे. मृत्यू, वायू, अग्नी, सूर्य हे सर्व काय आपले आपले कार्य करतात वेळेवरती. सूर्य वेळेवरती उगवतो,
त्याची भीती आहे. मृत्यू वेळेवरती सर्वांना घेऊन जातो त्याची भीती आहे. वायू निरंतर वाहतो त्याची भीती आहे. जसा मालिक पाठीमागं लागलेला असतो तसं ह्या सर्व वायू अग्नी मृत्यू यांच्या पाठीमागे कोण आलेले आहे? भगवान लागलेले आहे. आता त्याला जर कोंडला त्यांनी वायूलाच तर सर्व देव वायू रे झाले आणि सर्व देवतांनी जाऊन आपण प्रार्थना केली, देवा सर्वांना जो आहे ना आपला श्वास कमी झाल्यानंतर काय होतो, धापा टाकतो ना आपण, गुदमारू झालं. बोले काही चिंता करू नका. तो ध्रुवाने मला ध्यान करता करता मला आत कोंडलेलं आहे, म्हणजे विष्णूला आत कोंडलेलं आहे. आता विष्णू बाहेर असेल तर सर्वावरती नियंत्रण करेल ना. आत कोंडलेला आहे बोलतो, मी जातो. आता ध्यान करत होता 5व्या महिन्यावर, 5व्या महिन्यामध्ये ध्यान करत बसलेलं आहे. भगवान विष्णू मधुवनात गेलेले आहेत. तिथे एक चरित्र सांगतो, फार सुंदर चरित्र सांगतात. प्रत्येक कुटियामध्ये त्यावेळेस ऋषी लोक तप करत होते. अहो ह्या कुटियामध्ये ह्या गुफेमध्ये ध्रुव आहे का? नाही नाही बरं का. पुढं ऋषीला वाटतो की अरे ध्रुवाला पाहायला आले देव साक्षात चतुर्भुज. दुसऱ्या गुफेमध्ये जातात का, इथं ध्रुव आहे का? नाही नाही पुढं. म्हणजे सर्वांना सांगायचं होतं की तुम्ही म्हातारे झाले तप करता करता आणि ह्या 5व्या महिन्यामध्ये त्याला मी शोधत चाललोय. म्हणून राम जन्म जन्म मुनी जतन कराई अंतकाल राम आवत नाही. जन्मभर जे केलं तरी शेवटी येणं फार कठीण आहे. म्हणून इथं ध्रुव आहे का तिथं ध्रुव आहे का त्यांना सांगायचं होतं. म्हणजे तर ध्रुवासमोर गेलेले आहेत. आता ध्रुव बसलेले आहे श्वास कोंडून समाधीस्थ आहे. तुरंत बाहेरची आतली मूर्ती बाहेर काढली आणि बाहेर उभारली. ध्रुवाला वाटलं की अरे आतला देव गायब झाला, व्याकुळ झाला. व्याकुळून पुढं पाहिला की वा चतुर्भुज रूप आहे. आता देवाची स्तुती करता येत नाही. 5 वर्षाचा मुलगा आणि 5व्या महिन्यातच देवाला प्राप्त. भगवंताला वाटलं हे बोलण्याची तरी इच्छा करतोय. आपलं गालाला काय लावला? शंख लावल्याबरोबर 12 श्लोकामध्ये दिव्य स्तुती करतो ध्रुव. आणि ते दिव्य स्तुतीमधून पहिला एक श्लोक तुम्ही बोलतच असताय. योंता प्रवेश्य मम वाचमिमां प्रसोक्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां अन्यांशहस्तचरण श्रवणस्त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. प्रायः हा मंत्र जो आहे ना, श्लोक बरेच कथाकार लोक पाडत. पहिला श्लोक आहे 12, जसं 12 आदित्याला 12 सूर्यनमस्कार करतात का नाही, तसा विष्णूला 12 श्लोकाने अर्पण केलेले आहेत. योंत प्रविश्य मम वाच इमाम फार सुंदर आहे की तुम्ही माझ्या हृदयामध्ये प्रवेश केला आहे. अंत प्रवेश करून माझ्या वाणीला जी झोपलेली होती माझी वाणी प्रसुप्ताम संजीवयत्ते, अर्थात माझी वाणी झोपलेली होती, माझी वाणी सुप्त होती, काहीच तिला कळत नव्हतं, परंतु तुम्ही संजीव रूपाने त्याला तयार केलेले आहे. और आपण कशा अखिल शक्तिधारा स्वधामना आपल्या तेजाने सच्चिदानंदाने तुम्ही परिपूर्ण आहात आणि अखिल आधार तुम्हीच आहात. अन्यांश हस्तचरण त्वगादीन प्राणान् नमो भगवते. माझे जेवढे काय इंद्रिय आहेत, बोल घेई घेई वाचे गोड नाम युटोबाचे, काना तुम्ही ऐका रे माझ्या युटोबाचे गुण, म्हण तिथं धाव घेई राय युट. म्हणजे प्रत्येक इंद्रियाने अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगादीन जेवढे इंद्रिय आहेत प्राणान् नमो, सर्व इंद्रियाच्या माध्यमातून तुम्हालाच मी काय करतो, प्रणाम करतो. असं दिव्य स्तुती केलेली आहे. आणि दिव्य स्तुती करून इकडून नारदजी गेले होते आपलं उत्तानपादाजवळ. उत्तानपाद राजाने नारदाला सांगितलं, अरे नारदा आपण आले. रडू लागला नारदाजवळ उत्तानपाद राजा. एक लहान मुलगा, तो मुलगा माझ्या मांडीवरती बसत होता. मी किती स्त्री लंपट आहे, धिक्कार आहे माझा. नारदाला बोलतो, मी एका मुलाला पाठवलं आणि तो जंगलात मुलगा गेलेला आहे. आणि त्या जंगलात गेल्यानंतर तिथं वाघ सिंह हाती काय करतील काय माहिती नाही आहे, तो वापस येऊ शकतो का नाही आहे. आणि त्या चिंतेनं माझं फार दुःख झालेलं आहे. उत्तानपाद राजा बोलतो. नारद बोलतो, चिंता करू नको, थोड्याच दिवसात
देवाची प्राप्ती करून घेऊन तू येणार आहे आणि तू चिंता करू नको. आणि उत्तानपाद राजाला नारदाची सत्य वाणी आहे. कारण नारदाशिवाय दुसरं कोणी काय म्हणतात समाचार देऊ शकत नाही. दुसरे समाचार खोटे असतात, पण नारदाचा समाचार कधी खोटा नसतो. म्हणून नारदाचा समाचार ऐकण्याकरता देवता लोक पण प्रसन्न राहतात, राक्षसन पण प्रसन्न राहतात. जेवढा मोठा रावण सर्व देवाला पायरीवरती बसवलेला आहे, ब्रह्मदेवाला गाढव राखण्याकरता लावलेला आहे. परंतु नारद आल्याबरोबर या नारदा बसा का समाचार ऐकायचे ना. समाचार कलियुग पुराण सर्वांना पाहिजे ना. तर सांगायचं तात्पर्य नारदाचं म्हणणं खरं वाटलं. आणि तेवढ्यात लोकांकडनं कळालं की ध्रुव वनातून येत आहे. ऐकल्याबरोबर राजा ब्राह्मणाला घेऊन हातीला घेऊन गेलेला आहे. दोन्ही राण्या गेलेल्या आहेत. तिथून वापस येताना ध्रुवाचा दिव्य लहान मुलगा आहे, परंतु चेहरा तेजस्वी, दिव्य चेहरा. कारण देवाचं दर्शन झालं म्हणून प्रफुल्लित आनंदित चेहरा आहे. आल्याबरोबर पहिला त्यांनी सुरुचीचा पाया पडला. कारण का तिच्यामुळं तप घडलं ना. जर तिने बोलले नसते तर देवाचं दर्शन कसं काय झालं असतं. म्हणून पहिले तिच्या पाया पडलेले आहेत. जसं रामाने पण कैकेयीच्या पहिला पाया पडले. कारण कैकेयी जर पाठवली नसती तर इतकं मोठं रामायण घडलं असतं का. म्हणून कैकेयीचा काहीच दोष नाही आहे, आपण दोष. कैकेयीला राम जेवढा प्रिय होता तेवढं कौशल्याला पण नाही आहे. हे तिथं आहे, एवढं प्रिय. आणि तिने माता मी मागून घेतो की मला देशील का नाही. मग एवढी प्रिय माता काय मागणार नाही. मला वनाला जाऊन मागून जायचं आहे. कारण का मी ज्या कामाकरता आलेलो आहे त्या कामाकरता आई पाठवू शकणार नाही. वनाला जाऊ देईल का आई कौशल्य. आणि तू मला वचन दे, मी मागेल ती. मला जंगलात जायचं आहे. अनेक लोक भेटतील आणि माझं ज्या अवताराकरता आलेलं आहे ते मला करायचं आहे. मग कैकेयीचा हट्ट आहे. हा सामान्य हट्ट नाही आहे. म्हणजे आपल्याला वाटतो तेवढं, परंतु आत त्याचा भाव वेगळा राहतो. तर सांगायचं तात्पर्य ध्रुव चेहरा प्रसन्न आहे. सुरुचीला पाहून दर्शन घेतलं. सुरुचीने काकद आलिंगन दिलेले आहे. धन्य आहेस बाळा तू, धन्य आहेस. दोन्ही आईला दर्शन करून हातीवरती बसवलेलं आहे, निवांत गेलेलं आहे. आणि थोड्या दिवसात उत्तानपादाने ध्रुवाला काय गादीवरती बसवलेलं आहे. आणि ध्रुवाला गादीवरती बसून ध्रुवाने भरपूर 36 वर्ष राज्य केलेलं आहे. तप करताना बरं का, वर मागताना ध्रुवाने सांगितलं की मला फक्त बसायचं होतं वडिलाच्या मांडीवरती, एवढंच माझी मनसा होती. काही चिंता करू नको तू 23,000 वर्ष, 33,000, 23 आणि 33 कोण 36 पण आले, 36,000 वर्ष तू राज्य करशील एवढं मोठं आयुष्य दिलेलं आहे. आणि शेवटी तो ध्रुव तारेला. ध्रुव जेव्हा स्वर्गाला जात होता तेव्हा विमान आलेलं आहे. विमानात ध्रुव बसलेला आहे. पुढं चाललं विमान. तेव्हा वाटलं की अरे ज्या आईमुळं मला एवढं वैभव प्राप्त झालं त्या आईला बरोबर घेऊन जावं. म्हणून विमानातल्या देवतांना सांगितलेलं आहे विमान उतरावं, विमान उतरा. का सांग तरी तू. नाही खाली उतरावं, खाली उतरल्याशिवाय मी येणार नाही तर उडी मारीन. सांग तर काय. अरे बोलले ज्या आईने मला जन्म दिलेला आहे त्या आईला पण मला बरोबर घेऊन जावं लागेल ना. पण चिंता करू नको, तुझी आई तुझ्या आईचं विमान पुढं चाललेलं आहे. म्हणे मुलाच्या विमानाच्या पुढं स्वर्गाला जाण्याकरता कोणाचं विमान चाललेलं आहे. सुरुचीच आपलं सुनीतीचं चाललेलं आहे. आणि त्या विमानात बसून तो गेलेला आहे. ध्रुवाचं सुंदर असं वर्णन. त्याच्यानंतर ध्रुवाचं चरित्र अंगराज आहे. ध्रुवाचा मुलगा कोण आहे. अंग आहे. अंगाला एक वेण, अंग फार सुंदर राजा. अंगराजाला एक वेण मुलगा झालेला आहे. आणि त्यावेळेस स्वतःच राक्षसाचे मुली पण करून घेतलं असतं. कारण बाप ब्राह्मण ऋषी आहे आणि त्याची कन्या म्हणजे पत्नी जर आपला राक्षसाची असेल तर त्याची पण मुलगी करून घेतलेली आहे. पत्नी होती, तिला वेण मुलगा झालेला आहे. वेण मुलगा झाल्यानंतर
सर्वांना मारायचा, इकडं तिकडं मारायचा, ब्राह्मणाला त्रास द्यायचा. अंगराजाला वाटलं की अरे इतका दुष्ट मुलगा आहे आणि माझा वडील ध्रुव आणि माझा मुलगा असा, म्हणून तो रातोरातच गायब झालेला आहे. अंगराजा राजधानीतून गायब झालेला आहे. गायब झाल्यानंतर वेनाला गादीवरती बसवलेलं आहे. वेनाला गादीवरती बसवल्यानंतर सर्व ब्राह्मणाला आदेश दिला, कोणी यज्ञ करायचा नाही आहे. सर्व विद्वानाला बोलला की कुठला स्वाध्याय प्रवचन करायचं नाही आहे. जसं नाव न घेऊ दे देवाचे, हे ब्रीद हिरण्यकस्पूचे. त्या वेनाने अधिकार. आता मोठे मोठे ब्राह्मण होते, ऋषी लोक, आणि ऋषी लोकांना हा आदेश देतो. ऋषी लोकांनी एक हुंकार भरला, मर जा म्हणून, आणि तो तुरंत. आईला फार वाईट वाटलं. आईने तेलाच्या कढईमध्ये त्याचा देह ठेवला वेणाचा. आणि आता राजाच कोणी नाही आहे म्हणून इकडं तिकडं सर्व काय चाललेलं आहे, चोरी मारा मारी सर्व चालू आहे. तेव्हा ऋषीला वाटलं अरे परंपरेने राजा तर असलाच पाहिजे, राजाशिवाय प्रजा संरक्षण होत नाही आहे, सुखी होत नाहीत. कारण वेनामुळं पृथ्वी माता सर्व वनस्पती आपल्यात घेतलेली आहे. म्हणजे दुष्ट जेव्हा हे करतो का नाही, राज्य करतो, तेव्हा पृथ्वी माता पण कमी पीक देते, दुष्काळ पडतो. म्हणतो दुष्काळ पडलेला आहे वेनाच्या राज्यामध्ये. तेव्हा ऋषी लोकांनी त्याच्या आईला विचारलं, तेला ठेवलेलं ना त्याचं शरीर आणलेलं आहेत, आणि जसं आपण काष्टमंथन करतो का नाही, कशा करता त्याला म्हणतात, घुसळण अग्नीचं, यज्ञाला अग्निमंथन, लाकडं, त्याचं नाव काय, अरणीमंथन होतं. अरणीमंथन, त्या पायाचं अरणीमंथन केलं तर पायातून एक काळा मुलगा जन्म, कारण विष आहे पायात, काळा कोट बोटक. ऋषीने प्रणाम केला, काय आदेश आहे बोला. बोले आदेश, आता ह्याला राजगादीवर बसवून तर योग्य नाही. निषेध 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 म्हणजे बस बस, निषेध निषेध शब्द म्हणून ते निषाद जाती जन्मली, म्हणजे वेणाच्या पायापासून निषाद जाती जन्मली, असं त्याचं व्याख्यान. मग ह्या भाऊ मंथन केलं. एकाकडून महाराज पृथूचा भगवंताचा अवतार झाला, एकीकडून सूरची, आपल्या पत्नीचं नाव काय बरेचं, पृथू महाराजची आहे ना, कुठे लिहिलेलं आहे मी, पृथू महाराजची एकीकड पुरुष आणि एकीकड स्त्री. स्त्रीचं आपलं पुरुष आहे पृथू महाराज. पृथू महाराज जन्म झाला. पृथू महाराज जन्म झाल्याबरोबर सर्व बंदीजन त्यांची स्तुती गाऊ लागले. पृथू महाराजांनी पाहिलं की सर्व दुष्काळ आहे. पृथ्वी मातेला सांगितलं, पृथ्वी तो वनस्पती का देत नाही. एक बाण मारायला तयार केले पृथ्वीला. मग पृथ्वी माताने साक्षात प्रगट होऊन सांगितलं की तुम्ही सर्व सुंदर पृथ्वी करा आणि तुम्ही दोहन करा. मग पृथू महाराजाने जे डोंगर वगैरे होतं त्यांनी सरळ केलेलं आहे, असं पृथ्वीला केलं, म्हणून पृथू महाराजांचं श्रेय आहे की पृथ्वी समतल केलेलं. पृथू महाराजाने सनकादिक ऋषी आलेले आहेत. सनकादिक ऋषीने फार सुंदर आपलं दिव्य ज्ञान दिलेलं आहे आपलं पृथ्वी महाराजांना. पृथ्वी महाराज देवता आलेले आहेत. पृथ्वी महाराजाने 99 अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. एक यज्ञ बाकी होता, तेव्हा इंद्र कुचक्र रचत होता. तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णू येऊन प्रसन्न झाले की जाऊ दे. म्हटलं की कशाला तुला इंद्र तर बनायचं नाही आहे. इंद्र जर बनायचं नाही आहे का की 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर इंद्राची पदवी प्राप्त होती. तुला इंद्र व्हायचं नाही आहे तर कशाला यज्ञ करतो, एक राहू दे. मग तो इंद्राचा मित्र बनला. देवाला प्रार्थना केली. देवाने विष्णूने बोलले काय तुम्हाला पाहिजे. तर पृथ्वी महाराजाने बोलले की जेवढे काय रोम आहेत त्या रोमातून तुमचं नामस्मरण व्हावं, हे मला पाहिजे बस. याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. मागणं काय.
पृथू महाराजाने काय मागितलेलं आहे? जेवढे माझ्या शरीरामध्ये केस आहेत त्या प्रत्येक केसातून, प्रत्येक रोमातून तुमचं काय झालं पाहिजे, हे मला वरदान द्या. हे पृथू महाराजांनी वरदान मागितलेलं आहे. आणि तुम्हाला गुडाकेस नाव कुणाचं आहे माहिती आहे का नाही? गुडाकेस नाव कुणाचं आहे? अर्जुनाचं आहे. अर्जुनाला गुडाकेश, गुडाका याचा अर्थ आहे की निद्रा, गुडाका प्लस इस गुडाकेश, गंगेश गंगा प्लस इस गंगेश, रमा इस रमा प्लस इस रमेश. तसं गुडाका प्लस इस गुडाकेश म्हणे गुडाकाचा मालिक. गुडाका म्हणे निद्रा, झोप. अर्जुन कधी झोपतच नव्हता. ही झोप ही वेगळी. एक दिवस द्वारकेमध्ये आलेला आहे अर्जुन. अर्जुन श्रीकृष्णाच्या पलंगावरती झोपत होता. एवढा अभिन्न नरनाराज होता. अर्जुन झोपलेला आहे. भोजनाची वेळ झालेली आहे. रुक्मिणीला सांगितलं की जा पार्थाला बोलव. तिथे रुक्मिणी गेली तर केसातून श्रीकृष्ण आवाज निघत आहे अर्जुनाच्या. ते ऐकतच बसली. आमचं तोंड बोलत नाही कृष्ण कृष्ण, आणि बोला म्हणावं लागतो त्या कीर्तनकाराला, बोला बोला बोला. आणि हे आश्चर्य वाटलं तिला की म्हटलं कमाल आहे. हे कृष्णाला माहीत आहे सर्व. सत्यभामाला पाठवलं, दाखवायचं होतं ना माझ्या गादीवरती झोपणारा, पलंगावरती झोपणारा कोई सामान्य नाही आहे गैरू. तो कोण आहे? माझा भक्त कसा आहे? अभिन्न आहे. तो बोललेला आहे की त्याच्यात माझ्यात काय अंतर नाही. जो अर्जुनाचा द्वेष करतो तो माझा द्वेष आहे असं महाभारतामध्ये. म्हणून अर्जुनाचा कोण द्वेष करत नाही आहे, तो त्या अर्जुनाचा द्वेष करतो म्हणे माझा साक्षात द्वेषी आहे तो. सत्यभामाला सांगितलं. सत्यभामा तिथे गेली. तिने पाहिले, वाह आनंदच आहे. नारदाला पाठवलं. नारदाला पाठवल्यानंतर नारद वीणा वाजवू लागला, रुक्मिणी नाचू लागलेले आहे, सत्यभामा टाळी देऊ लागलेले, आनंदात नाचू लागले. मग श्रीकृष्ण पण स्वतः गेले आनंद. सुंदर नाच चावला जोरजोरात. तेव्हा अर्जुन उठला. काय झालं पाहण्याकरता. हे भागवत महाभारतामध्ये. त्याचं नाव आहे गुडाकेश. म्हणजे पृथू महाराज रोम रोमातून भगवंताचं काय मागतात? नामस्मरण मागतात. त्याच्यानंतर आपल्याला ऋषभदेवाचं चरित्र पहा. आता एक मुलगाचं पण तुम्ही चरित्र पाहिलं. हे घड्याळ बरोबर आहे का पहा भाऊ माझ्याकडे नंतर. हां, उत्तानपादाचं तुम्ही चरित्र ऐकलं. आता तुम्हाला चरित्र कुणाचं ऐकायचं आहे? प्रियव्रताचं चरित्र आहे. प्रियव्रत जो आहे ना, इतका आत्मरती होता, म्हणजे आत्मामध्ये प्रसन्न. नारद गुरु आहेत. काही देणे गेले नाही, ब्रह्मचार्याचं व्रत करायचं होतं. मनुराजाने ब्रह्मदेवाला सांगितलं, हा प्रियव्रत जर राजकाज केला नाही आहे, जर लगीन केला नाही आहे तर कसं काय चालणार. मग प्रियव्रताला ब्रह्मदेवाने समजावून सांगितलेलं आहे. ब्रह्मदेवाची इच्छा आहे आणि मग गुरुची पण इच्छा आहे. ब्रह्मदेव आजोबा आणि गुरु कोण? नारद. दोघं पण बसलेले. हां, अरे आजोबा बोलतात बरोबर आहे, काय चिंता नाही, तुला करायचं आहे. मग आजोबाचं गुरुचं ऐकलेले आहेत आपलं. त्याच्यानंतर त्यांचं लगीन झालं. त्यांचा मुलगा झाला अग्निद्र. अग्निद्राचा आहे नाभीराज आहे. नाभीराजाचं चरित्र फार सुंदर. मग त्याच्यानंतर ऋषभदेव म्हणजे उत्तानपादात चरित्र सांगतो बरं का. मग 3 कन्याचं पहिलं झालं उत्तानपाद. एक मुलगा राहिला त्याचं चरित्र आहे. आणि ऋषभदेव, आजकाल आपण जैनी लोकांना जरी विचारलं तुमचा आराध्य कोण आहे तर ऋषभदेव म्हणतात. तर ऋषभदेवापासून त्यांचं हे झालेलं आहे. कारण नंगे धडंगे विरक्त मस्त. ते पहिलं तर इतकं सुंदर यज्ञ करत होते. आपल्या मुलांना उपदेश द्यायचे. फार सुंदर उपदेश. ऋषभ उवाचं 100 मुलं झाले. किती मुलं? 100 मुलं. सर्व आपल्या मुलांना उपदेश देतात. नायम देहो देय बाजाम निर्लोके
कष्टान कामान अर्हते विडभुजां यं तपो दिव्यं पुत्रको येन सत्वं शुद्धेत यस्मात् ब्रह्म सौख्यं त्वनंतं नायम देयो ध्येय भाजाम निर्लोके. अरे पुत्रानो, निर्लोके म्हणजे मनुष्य लोकामध्ये हे जो शरीर प्राप्त झालेलं आहे, हे शरीर केवळ खाण्यापिण्याला नाही आहे. कष्टान कामान विडभुजान नारती, अनेक प्रकारचं कष्ट करायचं, काबाड कष्ट करायचं आणि काबाड कष्ट करून शरीराचे चोचले पुरवायचे. कामान म्हणजे पोर, आणि ते कसं विडभुजा. विडभुजा अर्थात की जसं डुकराचं भोजन आहे. डुकर पळतात, तुम्हाला आता डुकर माहीत नाही. पहिल्या म्हातार लोकांना माहीत असेल, कुठं पंढरपूरला गेले, कुठं होते डुकर काय करतात. तसं हे योग्य नाही आहे. तसं कोण आपल्या 100 मुलांना उपदेश देतो, हे संसार तसं त्या डुकराचं खाद्य नाही आहे की हे संसार काय. मग काय केलं पाहिजे. हे पुत्र को, हे पुत्रांनो ऐका, दिव्यम तपो, दिव्य तप करा. येन सत्वम शुद्धेत, दिव्य तप करा, ज्या तपामुळं सत्व म्हणे अंतःकरण, मन बुद्धी शुद्धेत. जेव्हा अंतःकरण शुद्ध होईल ना, तर काय होईल. यस्मात शुद्ध झाल्यानंतर ब्रह्म सौख्यम तो अनंतम, मग ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, अशी स्थिती प्राप्त होईल. म्हणून तुम्ही सर्व लोकांना, आपल्या मुलांना हा उपदेश आहे. आणखीन भरपूर मोठा उपदेश आहे. महत् सेवाम द्वारम आहुर विमुक्तेर तमोद्वारम योषिताम संगी संगम महानस्ते समचित्तो प्रशांतो विमन्यवा सुहृदा साधवाई. महत् सेवाम, मोठ्या लोकांची सेवा करा, साधू लोकांची सेवा करा. काय होते त्याच्याने. विमुक्ते द्वारमहा, तेत सेवा हा दार बनता, स्वाधीन करी सुबटा ओळ गुणी, तेत सेवा हा दार बनता. कशाचा. मुक्तीचा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते जे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ज्ञान प्राप्त कर, तनु मनु जीवे चरणासी लागावे, गर्ववत्ता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित सकळ. ज्ञानेश्वर त्यावर. म्हणून महान मोठ्या लोकांची साधू संत सेवा करावी. का तर मुक्तीचं ते द्वार आहे. जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर प्रवेश जर करायचा असेल मंदिरात, तर त्या भिंतीतून प्रवेश करता येईल का. दरवाजातून. तर मुक्तीचा दरवाजा आहे कोण. संत सेवा. म्हणून महान सेवा करा. तमोद्वारम यो, मग दुसरं ते मुक्तीचं द्वार आहे. मग नरकाचं द्वार कोण आहे हे तर सांगतो. फार सुंदर. तमोद्वारम योषिताम संगी संगीनाम. आता फक्त संसारात जे लागलेले आहेत त्यांना सांगितलं की हे नरकाचं द्वार आहे. म्हणजे संताची सेवा हे स्वर्गाचं द्वार आहे, मुक्तीचं द्वार आहे, आणि संसाराची सेवा करणे हे नरकाचं द्वार आहे. मी नाही बोलत बरं का. आपल्या मुलांना 100 मुलांना उपदेश करतो बाप. विमन्यवः, अब ते संत कसे असतात. महांत. महांत अर्थ आहे, अर्थात बोधाने ते श्रेष्ठ असतात, ज्ञानी असतात. ते समचित्ता, ते सर्वकड समान चित्त. तुझमें राम मुझमें राम सब में राम समाया, सबसे कर लो प्रीत जगत में कोई नहीं पराया. समान म्हणजे सर्वांमध्ये एक भाव. समचित्त प्रशांत, अत्यंत शांत राहतात. विमन्यवा, मन्य म्हणे क्रोध, क्रोधरहित होतात. सुहृदा अर्थात सर्वांचे हितैषी होतात, म्हणजे सर्वांचं कल्याण करणारे होतात. हे नाही की हा आपला आहे तो आपला नाही. म्हणून जगाच्या कल्याण म्हणून इथं बोलले सुहृदा सर्वदेही नाम, म्हणजे सर्वांकरता ते हित चाहणारे राहतात. साधवा, ते साधू असतात. अशा साधूची तुम्ही काय करा. सेवा करा. सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि त्या 100 पुत्रातून 9 काय बनलेले आहेत. मोठेचे मोठे हे बनलेले आहेत. आपलं 9 द्विपाधिपती बनलेले आहेत. 81 कर्मकांडी बनलेले आहेत.
आणि 9 योगेश्वर बनलेले आहेत. योगेश्वर जे 9 योगेश्वर आहेत का तिथून आले. त्याच्यानंतर भरताला गादीवरती बसलेले आहे आणि भरताला तो उपदेश बापाचा माहितीच होता. तुरंत आपला राज्य मुलाला देऊन गंडकीच्या तीरावरती माहीत आहे तप करायला गेलेला आहे. तप करता करता एक गर्भवती हरिणे, छोटीशी गंडकी धार होती, लांबून हरणाने उडी मारली. पाठीमागून सिंहाची गर्जना होती. सिंहाचा आवाज ऐकल्याबरोबर हरणी घाबरली आणि ह्या तीरावरून त्या तीराला उडी मारण्याकरता गेली आणि तीरावरती उडी मारता मारता मध्यंतरीच गर्भ पडून गेला. हरणाचं जे पाडस वाहत होतं पाहिल्यानंतर दया आली. अरे अरे अरे, ह्याला कोण आहे? हे तर कुणीच नाही आहे. म्हणजे एवढं राज्य, भरताचं राज्य किती मोठं वर्णन केलेले आहेत, किती मोठं राज्य सर्व संतांनी, आणि तो सोडून तिथं संध्या करत होता आणि पाहिल्यावरती दया आली. दया करून त्या हरणाला घेतलं, त्याला लालन पालन केलं. असं लालन पालन केलं की भरपूर वर्णन आलेलं याच्यामध्ये. राजा त्या हरणाकरता दूध मागायला गेला. दूध मागून आणलं. लहान लहान गवत खाऊ घालायचं, मांडीवरती ती बसायचं. यज्ञ करत असताना, तप करत असताना, मंत्र जप करत असताना ते जवळ बसायचं. देवपूजा करताना जवळ बसायचं. आणि ते कृष्ण मृग होतं, कृष्ण हरण. आणि कृष्ण हरण फार श्रेष्ठ मानला जातो. जिथं कृष्ण हरण राहतो ते देश पवित्र राहतो आणि त्या देशामध्ये यज्ञ केला जातो असं वर्णन कृष्ण मृग. आणि कृष्ण मृग असल्यामुळं त्याच्याशी फार प्रेम जडलं. आणि एक दिवस अचानक मृत्यू आला आणि जवळ ते बसलेलं होतं हरण, टकटकी लावत. ते ओळखत होतं हरण. बरं का, पशु फार चांगले जाणतात. पशु पण माणसाच, कुत्रे म्हणा. आणि तुम्हाला कुत्र्याची समाधी आहे, जसं रेडे समाधी आहे ना, कुत्र्याची समाधी आहे. आणि ते पण तुम्हाला माहीत आहे, बदलापूरला पहिलं कोण होते? कृष्णानंदजी. कोणी गेलाय का गावातले कृष्णानंदजीकडे? आष्टेकरचे आयर गावचे मोहनानंदजी होते, त्यांची समाधी आहे. मोहनानंदजीचं ॲक्सिडेंट जुन्नरजवळ झालं. जुन्नर तिथंच ॲक्सिडेंट झालं. ज्या दिवशी ॲक्सिडेंट झालं मी ठाण्याला होतो. बोरकर शास्त्री तुम्हाला माहिती नाही आहे, कोणी जर कीर्तनकार ऐकत असेल तर माहिती पडेल. बोरकर शास्त्रीचे कीर्तन चालू होतं. संध्याकाळी महागेरी कोळीवाडा आहे, आज पण ठाण्याला तुम्ही जाल, बस अड्डा आहे त्याच्या बाजूला. मी तिथं होतो त्यावेळेस. 81ची गोष्ट आहे, 81च असलं पाहिजे. कीर्तन चालू, रूप पाहता लोचनी झालं त्यांचं. अभंग घ्यायचे होते बोरकर शास्त्री. तुरंत निमंत्रण संदेश आला, ॲक्सिडेंट झालेलं आहे म्हणून. आणि अलाउन्स केले ॲक्सिडेंट झालं म्हणून. त्यांचं प्रेत जेव्हा तिथं आलं, बदलापूरला आज पण जाऊन पहा, फार मोठं जागा आहे, डोंगरावरती विद्यापीठ आहे मांजर्ली गावामध्ये. आता अभेदानंद जे आहेत ह्या निमगावचे सानप, आमचे ट्रस्टी पण आहेत. यातले मी ट्रस्टी पण त्यांना म्हणले, कारण माझ्या गुरुजीकडनं त्यांनी दीक्षा घेतली. नंतर ब्रह्मचारी मोहनानंदजी तिथं आल्यानंतर आहे ना, त्या कुत्र्याने तुरून त्यांना पाहिलं, प्राण सोडला. त्याची समाधी आज पण तुम्ही जा. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जेव्हा हरण आलेलं आहे पाहत होतो, अरे मी जातोय आता, ह्याचं काय होईल? पहा, प्राण सोडला. आणि प्राण सोडताना मन कुठं होतं? हरणामध्ये. कोण प्रमाण आहे ना, जड भरत नाही स्मरण भावम त्यजतन्ते कलेवरम तम तमय वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता अंतकाले या मती सागती.
म्हणून अखंडानंद महाराज बोलतात, हे माताजी अखंडानंद महाराजचं भरपूर पुस्तक वाचतात आज पण. अखंडानंद महाराजजी बोलतात, मरत्या वेळेस एकटं राहिलं पाहिजे घरात, कोणी येऊ दिलं नाही पाहिजे. कोणी जर आलं की त्याच्याकडे आपली दृष्टी होईल, त्याच्याशी प्रेम होईल आणि त्याच्याकरता येऊ लागेल. म्हणून मरताना कोणीच नसावं, एकांत राहावं, असं सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या हरणात आला, हरणाचं पाडूस जन्म आला. जन्म आल्यानंतर देवाची इतकं जे तप केलं होतं, त्या तपाचा प्रभाव काय झाला, मी हरणाच्या रूपाने आलो एवढं ज्ञान झालं. आणि ते ज्ञान झालं असल्यामुळं ते लहानसं पाडोस वल्ल गवत कधी खाल्लं नाही, खाल्लं तर थोडा वाळला पाल्ला खाला, आणि त्याच गंडकी नदीमध्ये अर्ध शरीर बसून राहिला आणि प्राण सोडला हरणाने. आणि नंतर तिसरा जन्म कुठं आला, ब्राह्मणाच्या घरी आला. आणि ब्राह्मणाच्या घरी आल्यानंतर ब्राह्मणाने आपल्या मुलाला, मोठा झाला मुलगा, त्याला गायत्री मंत्र बोलायला सांगितलं वडिलांनी. 1 वर्षपर्यंत शिकवत होते गायत्री मंत्र. भोर भा, भू म्हणे भा, भू म्हणे भा, एक वेगळंच बोलायचं. म्हणजे 1 वर्ष आमचे मुलं एका वर्षामध्ये गीता करू शकतात. आणि त्या जड भरत म्हणजे ब्राह्मणाच्या घरी जन्मल्यानंतर त्यांनी गायत्री मंत्र बापाने किती वर्ष शिकवलं, 1 वर्ष शिकवलं, परंतु बोलला नाही. आता जर बोललो की मेलो, आता बोलायचंच नाहीये. म्हणून नाव काय ठेवलं, जडभरत. जडभरत नाव ठेवलं. जंगलामध्ये आपलं काम उलटं सुलटं करायचं, भाऊ बोलला रे हे काही कामाचं नाही आहे. जो 4-5 भाऊ होते, त्या वहिन्या त्यांना करपोस द्यायचं खायला, भांडे घासून घ्यायचे, कपडे धुवून घ्यायचे, सर्व काही काम करून घ्यायचे, सर्व काम करायचं, देईल ते खायचं. तिथं खांदा लावलं तर उलटंच खांदायचं, उलटंच करायचं सर्व. तिथं एक दिवस आपल्या शेतामध्ये राखण म्हणून बसलेले होते. एक आदिवासी लोक जंगली, त्याला मुलगा नव्हता, त्याला मुलगा हवा होता. त्यांनी नवस केला होता देवीला. काय नवस केला होता, जर मला मुलगा जर झाला तर तुला माणसाची मी बळी देईन. मुलगा झाला. तो डाकूचा सरदार होता. सर्व डाकूनं सांगितलं की एक कुठला तर शोधून आणा माणूस. त्यांनी शोधून घेऊन गेला होता त्या डाकू लोकांनी, परंतु रात्री तो पळून गेला. शोधा शोधा, स्वतः हा सापडला, मोठाच्या मोठा. ह्या सर्वांना वाटलं की एवढं मोठा आहे की ह्याला एकदाच हल्ला करावं. 5-7 लोक धरले, कारण एकट्याला धरता येत नाही ना, एकटा धर मारेल म्हणून सर्व हल्ला केला पकडण्याकरता. त्याला काही नाही पकडले तरी पण, हे चल आमच्याबरोबर चालले नेले. आता डाकूच्या सरदाराच्या देवीसमोर बली द्यायचं आहे. बली द्यायचं आहे तर तुरंत त्यांनी काय केलं, स्नान करावं. स्नान केलं, नवे कपडे घातले, पंचपक्वान खीर पुड्या खाऊ, एकदम तो खाऊ लागला. कित्येक दिवसाचं खाल्लं नव्हतं, कधीच मिळालं नव्हतं. हां, अशी भीक मिळाली होती की आपला वैना वगैरे कच्ची मच्छी दिलेली भिक्षा, मस्त पोट भरून खाऊ. दुसऱ्याला वाटलं की हा कसा आहे, पूजा केलेली आहे, देवीसमोर प्रस्तुत केलेली आहे. कारण ब्रह्मज्ञानी काय सामान्य नाही. कारण 6वीतून पास झाल्यानंतर 7वीत जावं लागतो ना, तसं तिथून बापाचा उपदेश ऐकत ऐकत ज्ञान आलेलं आहे. ऋषभ देवाचा उपदेश ऐकत ऐकत, म्हणून ज्ञानी आहे. देवीसमोर उभा केलेला आहे. तलवार मारणार डाकूचा सरदार, तेवढ्यात देवीचा आवाज आला. दिव्य देवी रूप धरली आणि त्या सरदाराच्या हातातून तलवार घेतली आणि जेवढे काय होते सर्वांना मार. सर्व मंदिरामध्ये रक्त रक्त झालंय आणि हा बसलाय निवांत, काय देणी घेणी. सर्व पाहत होता. देवीला वाटलं की माझ्यासमोर ब्रह्मनिष्ठाची जर हत्या जर झाली तर माझा काय फायदा. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आमचं काय काम आहे,
म्हणून देवीने सर्व करून परत मूर्तीमध्ये गेली. तो पाहतच राहिला, पण काय देणे उठला तिथून निघून परत आपलं तिथं जाऊन बसला. मग त्याच्यानंतर जे हरणाचं पाडसं होतं तो राजा रहुगण झाला होता. जे हरणाचं पाडस होतं ते राजा रहुगण आहे. आणि राजा रहुगण कपिल भगवंताच्या दर्शनाकरता चालला होता गंगासागरला. 4 जणात भोई पालखी ढोणारे काय म्हणतात, भोई म्हणतात, भोई पालखीमध्ये बसलेले राजा रहुगण 4 भोई चाललेले आहेत. आणि जाता जाता एका तब्येत बरी नव्हती. त्यांनी सांगितलं राजाने, अरे कुठून तो शोधा. तो पण हा सापडला. सापडल्याबरोबर ह्याचे धरलेलं आहे. परंतु हा कुठं मुंगी जर असेल तर मुंगीवरती पाय पडत नव्हता. पुढं मुंगी असले असू उड्या मारून जायचं, तर पालखी खाली वर व्हायची. रहुगणला राजाला राग आला. सौबर देशाचा राजा आहे, सौबर सिंधू राजा. त्यांनी बोला, अरे पालखी असं काय होतं, नीट चाला. ते तिघं बोलले की राजन, आता जो नवीन व्यक्ती आहे हा उड्या मारतो. कारण त्यानं तिघाला भीती वाटली की तो बोला ना, मी दंड देईन तुम्हाला, असं जर चाला. आपणाला दंड देण्यापेक्षा त्याचं नाव सांगावं. त्याचं नाव सांगितलं. त्याला पाहिलं की मोठाच्या मोठा, अरे बाबा सावकाश चाल, एवढं पळू नको, तुझं शरीर फार पातळ आहे. व्यंग मारू लागला राजा जड भरताला पाहून. तरी पण काय देणं गेलं नाही. तरी पण तो आपलंच चाल, तुझे औषध करावं लागेल. मला माहीत आहे, मी राजा आहे, मी औषध करेन. आता हा शब्द ऐकल्यानंतर भरताला वाटलं हा ज्ञान प्राप्त करण्याकरता चाललेला आहे. आणि मला जर ह्यानी मारलं की ह्याला नरकात जावं लागेल. ब्रह्मनिष्ठ व्यक्तीला माहिती नाही, ज्याला उपनिषदामध्ये आलेलं आहे, ज्याला पुण्य कमवायचं आहे, पुण्यवंत व्हावे बस. जर त्याचा निंदा केला तर नरकाला जावं लागेल. उपनिषदामध्ये वाक्य. महापुरुषाची जर कोणी निंदा केला की त्याला देव कधी माफ करत नाही आहे. तो किती यज्ञ करो, काही करो, त्याचं द्वार नरकाचं द्वार आहे. म्हणून राजा जड भरताला वाटलं की जर माझा औषध मारील ना, औषध म्हटलं, जर मला मारला तर नरक, आणि चालला होता तत्वज्ञान प्राप्त करण्याकरता, तर नरकाला जाऊ नये. तुरंत बोला, राजन तुझ्या दवाईची आवश्यकता नाही आहे. माझी दवाई पूर्ण, मी पहिलेच औषध घेतलेलं आहे माझं, तुझ्या औषधाची गरज नाही आहे. राहिली गोष्ट लहान पातळ शरीर वगैरे, हा माझा धर्म नाही आहे. भरपूर उपदेश करू लागला तत्वज्ञानाचा. खाली उतरला, पाहिलं की मलिन कपडे आहेत, आणि मलिन कपड्यामध्ये जानवं दिसलं. साष्टांग प्रणाम केला की म्हटलं, बघ फार मोठे मोठे श्लोक आहेत रहुगणाचे, पण मी इंद्राला घाबरत नाही आहे, त्याला मी मारू शकतो, परंतु ब्राह्मण देवताला मी फार घाबरतो. ब्राह्मण देवता आपण कोण आहात, मला क्षमा करा, एवढं. मग तेव्हा सांगितलं, अरे तो सौवर सिंधू देशाचा एका तुकड्याचा राजा आहेस, मी भरत आहे चक्रवर्ती. आणि मला वाचणे पूर्ण इतिहास, तिथून या इतिहास झालेला आहे. मग त्याच्यानंतर स्वतः हरिण झाला होता त्या हरणाच्या रूपाने. मग तो हरिण हा इकडं आलेला आहे, परंतु जो हरिण मेला होता का नाही, तो हरिण तो राजा झाला होता. म्हणजे ज्या हरणाने मरताना पहिलं पाळन केलं, ज्या भरताने पाळन केलेलं आहे, ह्याला माहीत होतं की ज्या हरणाचे मी पालन पोषण केलेलं आहे आणि तो तत्वज्ञान प्राप्त करण्याकरता चाललेला आहे, आणि मला जर मारलं तर हा नरकाला जाईल, तर माझा काय उपयोग. म्हणून त्याला पण त्याने उपदेश केलेला आहे. फार सुंदर. वेळ झालेला आहे मला याच्या पुढं. आता 5वा स्कंद झाला. 6व्या स्कंदामध्ये अजामेळाची फार सुंदर कथा आहे. परंतु गोपाल जय गोविंद जय जय गोपाल जय जय